त्याबद्दल सगळ्या जगताप सरांचे पहिले आभार. तर सगळ्या लोकांनी जगताप सरांचे आभार मानले पाहिजेत, कारण त्यांच्यामुळे ही मीटिंग सुरू झालेली आहे. आणि थँक्यू सर. तर ह्या मीटिंगचा आपला उद्देश असाच आहे की आजकाल आपण बघतोय की लोकांना काम करत असताना आपली लोक प्रोडक्टमध्ये खूप एक्सपर्ट आहेत, प्रोडक्टच्या नॉलेज बद्दल एक्सपर्ट आहेत, पण लोकांना बिझनेस प्लॅन बद्दल नॉलेज आहे, माहिती आहे, पण ती सांगायचं कसं ह्याच्याबद्दल थोडीशी गडबड होते. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हा प्लॅन सांगत असतो. तर लोकांना समजेल अशा भाषेमध्ये आपण कसं हा प्लॅन लोकांना सांगू शकतो, कारण जर पूर्ण प्लॅन सांगायचं म्हटलं तर कमीत कमी 1.5 तास बिझनेस प्लॅन सांगायला पाहिजे. कमीत कमी 1.5 तास बिझनेस प्लॅन सांगायला लागतो. पण कमी वेळेमध्ये हा बिझनेस प्लॅन तुम्ही जेवढा साध्या भाषेमध्ये लोकांना समजून सांगाल तेवढं लोकांना तर समजेल. आणि हा डुप्लिकेबल होईल. म्हणजे तुम्ही किती भारीचा प्लॅन सांगता त्याच्यापेक्षा लोकांना साध्या भाषेमध्ये जर तुम्ही प्लॅन समजून सांगितला, लोकांना तो समजला आणि त्यांना असं वाटलं की जर हे सांगू शकतो तर मी पण सांगू शकतो, तर ते लोकांना शेअर करतील, प्लॅन सांगतील. आणि ऑटोमॅटिक आपल्या टीममध्ये प्लॅन शुअर म्हणजे बिझनेस प्लॅन सांगणारे लोक वाढतील. कारण ज्या टीममध्ये प्लॅन शुअर लोक आहेत किंवा बिझनेस प्लॅन सांगणारे लोक आहेत, तर त्या टीमची ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या पटीने चालू आहे. आणि आज आपण धन्वंतरीमध्ये सगळे डिस्ट्रीब्युटर आहे, काही लोक नवीन पण असतील. तर नवीन लोकांना मी माझी ओळख करून देतो. मी डॉक्टर भारत सोनवणे, बारामतीचा आहे आणि धन्वंतरीमध्ये मागच्या 14 वर्षापासून काम करतोय. धन्वंतरीमध्ये मी सुरुवातीला पार्ट टाइम मध्ये हा व्यवसाय सुरू केला होता. 5 वर्ष हा व्यवसाय पार्ट टाइम सुरू केला. पार्ट टाइम मध्ये व्यवसाय केला. ज्यावेळेस डायमंड झालो त्यावेळेस धन्वंतरी मधून ज्यावेळेस 1 लाख रुपये इन्कम महिन्याला यायला लागलं त्यावेळेस मी फुल टाइम ह्या व्यवसायामध्ये उतरलो. आज 14 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि धन्वंतरी मधून आज 5 ते 6 लाख रुपये, 7 लाख रुपये, अगदी 5 लाखापासून 12 लाख पण एका महिन्याची इन्कम मी घेतलेला आहे. सरासरी आज 5 ते 6, 7 लाख रुपये मंथली इन्कम आहे. म्हणजे 20 ते 25 हजार रुपये डेली इन्कम आहे. म्हणजे ते झोपून राहिलं तर येतो, फिरायला गेलं तर येतो, घरी राहिलं तर येतो. म्हणजे अशा प्रकारे इन्कम सेट झालेला आहे. पण 14 वर्षाच्या काळामध्ये, कारण बाकी लोक कामाच्या पद्धतीमध्ये बाकी लोक टीम तयार करतात पण लीडर तयार करत नाहीत. तर माझ्या कामाच्या पद्धतीमध्ये मी टीम पण तयार करतो आणि त्या ठिकाणी त्या टीमला मॅनेज करणं लीडर पण तयार करतो. त्यामुळे माझं काम थोडंसं सोपं आहे. तर ज्या माणसाला धन्वंतरीमधून खूप चांगलं यश पाहिजे, ज्या लोकांना चांगला इन्कम पाहिजे, तर त्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपली टीम पण घडली पाहिजे आणि त्या टीमला मॅनेज करणारा लीडर पण आपण तयार केला पाहिजे. कारण टीमसाठी, टीम वाढीसाठी सगळीच लोक काम करतात, प्रत्येकाचं टार्गेट असतं, टीम असते, सगळं असतं. पण त्या टीमला मॅनेज करणारा कॅपेबल लीडर नसतो आणि त्याच्यामुळे कुठून कुठं काहीतरी गडबड होते. प्रत्येकाने हेच ठरवलं पाहिजे की टीम तयार करताना त्या टीमला, कारण आपण सगळ्या ठिकाणी एकदा आपली टीम वाढली, लोक वाढले की आपण प्रत्येक ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही. तर आपण उपस्थित नसताना आपल्या त्या टीमला हँडल करण्यासाठी किंवा त्या टीमला जी काही लागणारी रिक्वायरमेंट आहे ती करण्यासाठी किंवा त्या टीमला पुढे घेऊन जाण्यासाठी त्या एरियामध्ये किंवा त्या टीममध्ये एक टीम लीडर असतो. कंपनीबद्दल म्हणजे याच्यामध्ये त्या व्यक्तीला काही खूप मोठं पीएचडी करायची गरज नाही किंवा त्या माणसाला अगदी खूप मोठं नॉलेज असण्याची गरज नाही. बेसिक इन्फॉर्मेशन जरी त्या प्रोफाईल, प्रोडक्ट आणि प्लॅन, या 3 गोष्टी जरी त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे माहित असतील तरी पण तो व्यक्ती डायमंड रँक पर्यंत जाऊ शकतो. आणि डायमंड रँकला गेल्यानंतर कमीत कमी महिन्याला 1 लाख रुपये गॅरंटेड हे व्यवसायामधून घेऊ शकतो. डायमंड रँकच नाही, काही आपले पर्ल पण आहेत, त्यांच्यामध्ये लिडरशिप आहे, त्यांच्याकडे चांगली टीम आहे, ते लोक पण 1 लाख रुपये इन्कम घेतात. काही रुबी आहेत ते पण 1 लाख रुपये इन्कम घेतात. पण डायमंड ही एक रिस्पेक्टेड रँक आहे. आणि डायमंड रँकला पोचेपर्यंत तुम्हाला अगदी खूप मोठं मोटिवेशन स्पीच किंवा खूप मोठं नॉलेज असण्याची गरज नाही. जे काय बेसिक नॉलेज आपल्या कंपनीचं आहे ते म्हणजे प्रोफाईल, प्रोडक्ट आणि प्लॅन, हे 3 गोष्टी जरी तुम्ही त्या गोष्टीमध्ये जरी एक्सपर्ट झाला, परफेक्ट झाला, तरी पण तुम्ही हे व्यवसायामध्ये 100% सक्सेस होऊ शकता. तुम्हाला हे व्यवसायामधून सक्सेस होण्यासाठी कोणी थांबवू शकत नाही. काय हा एक युनिक बिझनेस आहे. कंपनी 17 वर्ष पूर्ण झालेली आहे. आज आपल्याकडे सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आहेत. प्रोडक्टच्या मीटिंग पण आपल्या सुरू आहेत. फक्त ज्या लोकांनी प्रोडक्ट वरती
फोकस करून प्रोडक्टवरती जास्त काम करतात तर त्या लोकांचे इन्कम लिमिटेड राहतो. आणि जी लोक प्रोडक्ट बरोबर पैशाबरोबर पैशासाठी काम करतात त्या लोकांची इन्कम अनलिमिटेड ह्याच्यामध्ये होऊ शकतो. तर जसं आपल्याला प्रोडक्ट बद्दल नॉलेज आहे, प्रोफाईल बद्दल नॉलेज आहे, तसं आपल्याला प्लॅन बद्दल पण आपल्याला पूर्ण नॉलेज पाहिजे. नॉलेज जरी तुमच्याकडे पूर्ण असलं तर तुम्हाला कमी भाषेमध्ये कमी शब्दामध्ये ते प्रेझेंट करता आलं पाहिजे. त्यासाठी आपण हे प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. बऱ्यापैकी हे प्रेझेंटेशन इतकं सोपं आहे की प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला ऑलरेडी आपण पाठवलेलं आहे. फक्त त्यावरती प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्यावरती प्रॅक्टिस जर केली तर 100% तुम्हाला ह्याचा बेनिफिट मिळतो. कारण मित्रांनो, आपण सगळे धन्वंतरी व्यवसायामध्ये आहे आणि व्यवसाय म्हणले की त्याच्यामध्ये अपडेशन आलं किंवा काम करणं आलं. तर ह्या व्यवसायामध्ये काम करत असताना आपल्या नॉलेजला अपडेट करत असताना आपण आपल्या इन्कम वरती फोकस करणं गरजेचं आहे. कारण आपण धन्वंतरी ह्या व्यवसायामध्ये किती दिवसापासून आहे किंवा आपण किती एफर्ट्स कंपनीच्या कामासाठी देतोय ह्याच्यावरती कंपनी आपल्याला पैसे देत नाही. आपण कंपनीच्या किती जवळ आहे किंवा समजा आता आपण बारामतीचे आहे, बारामती टीम मध्ये आहे आणि आपली बारामती टीम कंपनीच्या जवळ आहे, म्हणजे आपले 2 डायरेक्टर बारामतीचे आहेत. तर आपण कंपनी आपली टीम बारामती टीम कंपनी मॅनेजमेंटच्या जवळ आहे, पण त्याचा पण काय फायदा होत नाही. तुम्ही धन्वंतरीच्या सॉफ्टवेअरमध्ये जे काय टार्गेट आहे किंवा जो काय टर्नओव्हरचा क्रायटेरिया आहे, जो काय WPBचा क्रायटेरिया आहे, तो जसा पूर्ण कराल तशा प्रकारे तुम्हाला कंपनी इन्कम देते. म्हणजे जे काय आपलं टार्गेट आहे, अक्षय अवॉर्डला जे काय टार्गेट आहे ते पूर्ण केले की तो व्यक्ती महाराष्ट्रातला असू दे, युपीतला असू दे, एमपीतला असून त्याला ते त्याचं प्रोडक्ट मिळणार आहे. एखाद्या WPB अवॉर्ड रिवॉर्ड अचीव्ह केलं की त्याला त्याचं प्रोडक्ट मिळणार आहे. तर आपल्याला आपण दिलेल्या बिझनेसवरती आपल्याला इन्कम मिळत असतो. आणि हा व्यवसाय ज्याला सांगता आला, ज्यांनी सांगायला सुरुवात केली, कारण बघा बऱ्याचपैकी लोक फक्त प्रोडक्ट सांगून येतात आणि प्रोडक्ट विकून येतात. तर प्रोडक्ट विकून फक्त आपण ऍक्टिव्ह इन्कम मध्ये राहतो. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय ते आपण पुढे बोलणारच आहे. तर आपल्याला पॅसिव्ह इन्कम मध्ये म्हणजे रॉयल्टी इन्कम जाण्यासाठी आपल्याला टीम वाढणं गरजेचं आहे. आणि टीम वाढवायची असेल तर आपल्याला हा व्यवसाय शिकणं गरजेचं आहे. कारण बघा मित्रांनो, महागाई खूप वाढत चाललेली आहे, खर्च वाढत चाललेले आहेत, शिक्षण महाग होत चाललेलं आहे, सगळ्या गोष्टी दिवसेंदिवस महाग होत चाललेल्या आहेत, घरातले खर्च वाढलेले आहेत. त्या पट्टीमध्ये आपल्याला आपला इन्कम पण वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये म्हणजे आपण पाठीमागे ज्या ज्या गोष्टी केल्या की आपण प्रोडक्टवरती जास्त बोललो किंवा प्रोडक्टवर जास्त लोकांशी डिस्कशन केलं, त्याच्याऐवजी तुम्ही जर बिझनेस प्लॅन किंवा पैशावरती बोलला तर लोकांना ते, कारण बघा आज समजा 100 लोकांना जर आपण बोललो की 10 लोकांना जर आपण बोललो तर 10 पैकी 5 लोकांना प्रोडक्टची गरज आहे. पण 10 लोकांशी बोललो तर 10 पैकी 10 लोकांना पैशाची गरज आहे. तिथं सक्सेस रेशो जास्त आहे. त्यामुळे तुम्ही प्रोडक्ट बरोबर, आपण नशिबाने की आपल्याकडे खूप चांगले प्रोडक्ट आहेत, तरी पण प्रोडक्ट बरोबर तुम्ही बिझनेस प्लॅन बद्दल पण बोललं पाहिजे. कारण कुठल्या माणसाला, आजकाल प्रत्येक माणसाला मल्टिपल इन्कम सोर्सची आवश्यकता आहे. आता जो काही सोर्स आहे तो, कारण बघा नोकरी करणारे लोक असतील, व्यवसाय करणारे लोक असतील, नोकरीमध्ये माणूस पगार वाढतो पण महागाईमुळे दिवसेंदिवस गरीब होत चाललेला आहे. व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन आहे. त्यामुळं कुठला तरी एक सोर्स त्या माणसाला, सेकंड इन्कमच्या सोर्सच्या शोधामध्ये लोक असतात. तर धन्वंतरी त्या लोकांच्या आयुष्यामध्ये 100% एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. फक्त त्या लोकांपर्यंत आपल्याला ते सांगता आलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. तर आपण थोडस बिझनेस प्लॅन साध्या भाषेमध्ये समजून घेऊया. कमी शब्दामध्ये बिझनेस प्लॅन का सांगायचं, कारण आपण बिझनेस प्लॅन प्रत्येकाला माहित आहे, इन्कम कसे मिळतात बऱ्यापैकी माहित आहे. तर आपण हाऊ टू शो द प्लॅन म्हणजे बिझनेस प्लॅन सांगायचा कसा, ह्याच्याबद्दल थोडंसं आपण ह्या मीटिंग मध्ये आपण डिस्कशन करूया. तर सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला कंपनीचं प्रोफाईल माहिती असणं गरजेचं आहे. आणि जर समजा तुम्हाला असं वाटलं की आपल्याला काही लक्षामध्ये राहत नाही, तर ह्या पेपरचे तुम्ही प्रिंट काढू शकता आणि या प्रिंट घेऊन तुम्ही लोकांना प्लॅन सांगायला जाऊ शकता. ऑलरेडी आता कंपनीने जो LDP झाला पुण्यामध्ये त्यावेळेस ऑलरेडी त्याचे प्रिंट पण केलेले आहे बिझनेस प्लॅनची. तर ते तुम्ही मागून घ्या कंपनीतून, तर त्यामध्ये सगळं आहे. आपल्या कंपनीचे जे प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये आपल्या कंपनीचे जे चेअरमन आहेत डॉक्टर रमेश पाटील सर, सर स्वतः MD मेडिसिन आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत. आज बघा मार्केटिंग फील्डमध्ये काम करणाऱ्या भरपूर कंपन्या आहेत. म्हणजे दिवसाला कंपन्या येतात, आयुर्वेदिक मध्ये आहेत, हे सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत, काय इतर ह्याच्या प्रोडक्ट मध्ये पण आहेत. पण आज धन्वंतरीचे चेअरमन आहे डॉक्टर रमेश पाटील सर. तर भारतातली पहिली कंपनी, ज्या कंपनीचे चेअरमन स्वतः MD मेडिसिन डॉक्टर आहेत. भारतामध्ये कुठल्या कंपनीचे चेअरमन हे MD मेडिसिन डॉक्टर नाहीत, आणि फक्त डिग्रीचे नाही तर अनुभवाचे पण आहेत. कारण सरांची 35 वर्षाची प्रॅक्टिस आहे, मेडिकल फील्ड मधलं खूप मोठं नाव आहे. MD मध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे. आणि त्यांच्या घरामध्ये पाटील सर
पकडून असे 5 MD डॉक्टर्स आहेत. त्यांची दोन्ही मुलं, दोन्ही सुना MD MS आहेत. अशा व्यक्तीने जी सुरुवात केलेली आहे. आपले दुसरे डॉक्टर प्रकाश खलाटे सर, डॉक्टर प्रकाश खलाटे सर, त्यांनी पण PhD केलेली आहे. फार्माकोलॉजी मध्ये खूप मोठं नॉलेज आहे. म्हणजे मेडिकल कॉलेजला लेक्चरर म्हणून ते बऱ्याच लोकांनी ऐकलेलं आहे. लेक्चर म्हणून ते जातात. फार मेडिकलच्या स्टुडंटला लेक्चर देतात. डॉक्टरांच्या वरती, डॉक्टरांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये ते स्पीच देतात. असे दुसरे डॉक्टर आहेत. तिसरे डॉक्टर शशिकांत गुळमकर सर, ऑलरेडी त्यांचं फार्मसी बॅकग्राऊंड आहे, पण मार्केटिंग फील्ड मधला त्यांचा 25 वर्षाचा अनुभव आहे. अशा दिग्गज लोकांनी ही कंपनी सुरुवात केलेली आहे. आणि आज बऱ्यापैकी लोक सांगतात की आमची कंपनी 5 वर्षापासून, 3 वर्षापासून, 2 वर्षापासून, तर आपल्यासाठी एक जमेची बाजू कंपनी 17 वर्षापासून मार्केटमध्ये आहे. आणि कंपनीने असा सेटअप केलं की पुढचे 50 वर्ष, परवाच पुण्याच्या लेक्चरमध्ये खलाटे सरांनी लेक्चर दिलं, तर त्यांनी सांगितलं की 2070 पर्यंत जे काय आहे ते ऑडिट सगळं आम्ही तयार करून ठेवलेलं आहे. जरी आम्ही असेल नसेल तरी जशी आता सिस्टीम चालू आहे तशा प्रकारे सिस्टीम आपली चालू राहणार आहे. तर अशा कंपनीचं एकदम स्ट्रॉंग प्रोफाईल आहे. ते प्रोफाईल सांगणं गरजेचं आहे. अगदी 5-10 मिनिटांमध्ये आपण प्रोफाईल सांगू शकतो. प्रोफाईलमध्ये आपण अजून काय सांगितलं पाहिजे की आपली कंपनी पूर्ण भारतामध्ये काम करते, भारताच्या बाहेर 2-3 देशामध्ये काम करते. आपल्या प्रोडक्ट पैकी जवळजवळ 60 ते 70% प्रोडक्ट हे स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे. आपल्या प्रत्येक प्रोडक्ट वरती RPS बायोटेक हे आपले मॅन्युफॅक्चरर असतो. तो RPS बायोटेक म्हणजे R फॉर रमेश पाटील, P फॉर प्रकाश खलाटे आणि S फॉर शशिकांत गुळमकर. असं RPS बायोटेक ही आपली स्वतःची कंपनी आहे, ज्याचा गुजरातमध्ये आपला प्लॅन्ट आहे. आणि करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये आहे. 28 राज्यामध्ये भारतामध्ये कंपनी ऍक्टिव्हली कार्यरत आहे. आणि 19 राज्यामध्ये कंपनीचे ऑफिसेस किंवा गोडाऊन आहेत. आज तुमच्या माझ्यासारखे जवळजवळ 15 ते 16 लाख डिस्ट्रीब्युटर आज कंपनीमध्ये जोडलेले गेले आहेत. आणि लाखो लोकांनी, करोडो लोकांनी आपलं प्रोडक्ट वापरलेलं आहे. कोविडच्या काळामध्ये एमोरिच असेल किंवा ऍग्रिकल्चर मधलं RPS 76 आपलं प्रोडक्ट असेल, करोडो लोकांपर्यंत हे पोहोचलेलं आहे. आता हे प्रोडक्ट झाल्यानंतर आपण प्लॅन बद्दल थोडंसं बोललं पाहिजे. त्याच्या अगोदर लोकांना थोडंसं धन्वंतरी का करणं गरजेचं आहे ह्याच्याबद्दल पण थोडंसं बोलणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये आपले जे युनिक युनिक पॉईंट आहेत, तर पहिलं काय की स्ट्रॉंगेस्ट प्रोफाईल आहे आपल्या कंपनीसारखं प्रोफाईल भारतामधल्या कुठल्या कंपनीकडे नाही. आणि दुसरी गोष्ट, जवळचा नंबर लागलेला आहे. आपली कंपनी जेन्युन डायरेक्ट गाईडलाईन पूर्ण करते गव्हर्नमेंटच्या. 2021ला जे काही गव्हर्नमेंटचे गाईडलाईन्स आले सेंट्रल गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला, तर त्याच्यामध्ये कंपनीने भारतातली पहिली कंपनी, भारतातली 100-101वी कंपनी आणि महाराष्ट्रातली पहिली कंपनी ज्यांनी गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स पूर्ण केलेल्या आहेत. त्यानंतर हायएस्ट इन्कम डिस्ट्रीब्युशन, आपल्या ह्या प्लॅनमध्ये कंपनी जवळजवळ 60% डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. ते आपल्याला कसं मिळतं ते पण आपण बघूया. त्यानंतर आपल्या कंपनीमध्ये जो काही व्यक्ती रजिस्ट्रेशन एकदा झाला की तो लाईफ टाईम रजिस्टर राहतो. आपल्याकडे रिन्यू किंवा रजिस्ट्रेशन किंवा त्याला कुठलं कंपल्सरी रिपर्चेस नाही. लाईफ टाईम तो कंपनीचा सभासद राहतो, लाईफ टाईम तो कंपनीचा IBD राहतो. आणि त्याचा फायदा असा असतो की जरी त्या व्यक्तीने काम केलं नाही केलं तरी पण धन्वंतरीचे जे काय प्रोडक्ट आहेत, हे प्रोडक्ट त्या व्यक्तीला आयुष्यभरासाठी DP प्राइस मध्ये मिळतात. आणि ज्या काही कंपनीच्या स्कीम वगैरे आपल्याला असतात त्या सगळ्या स्कीमला तो क्वालिफाय होतो. तर त्यासाठी त्याला त्याचा ID रिन्यू करायची गरज नाही. आपण ज्यावेळेस ID काढतो नॉमिनी फॅसिलिटी पण ह्याच्यामध्ये आहे. आपण नॉमिनीचं जे नाव देतो, आज आपल्याकडे अशी बरेचसे उदाहरणं आहेत की ज्या लोकांनी हा व्यवसाय सुरू केला ती लोक आज ह्या जगामध्ये नाहीत, पण नॉमिनीला त्यांच्या ह्या व्यवसायातून लाखो रुपये इन्कम दर महिन्याला जात आहे. आपल्याला अजून एक USP आहे की बाकीच्या कंपन्यांमध्ये तुम्हाला जर पेमेंट काढायचं असेल तुम्हाला कंपल्सरी रिपर्चेस करावं लागतं. तुम्हाला दर महिन्याला काय नाही काय खरेदी करावं लागते. ती गोष्ट पॉझिटिव्ह पण आहे आणि निगेटिव्ह पण आहे. म्हणजे पॉझिटिव्ह अशी आहे की लोकांना खरेदी चेक निघण्यासाठी खरेदी करायची गरज नाही. पण निगेटिव्ह अशी की त्याच्यातून लोक फक्त विक्रीच्या मागे लागतात. तर आज आपला पहिला जो व्यवसायाचा नियम आहे की आपण आपल्या कंपनीचे प्रोडक्ट वापरले पाहिजेत. तर त्यासाठी हे आपण प्रोडक्ट दर महिन्याला परचेस केलं पाहिजे. त्यानंतर स्ट्रॉंग एज्युकेशन सिस्टीम आहे. म्हणजे आज आपले मीटिंग, ट्रेनिंग, LTP, झूम मीटिंग रेग्युलर सुरू असतात. आता काल आणि आजच आग्र्यामध्ये खूप मोठा LTP झाला. जवळजवळ 800 लोकांचं तिथं खूप मोठी कॉन्फरन्स झाली. 400-400 लोकांचे 2 हॉल करावे लागले. आणि आपल्या टीम मधून बरेचसे लोक आपल्याला थांबवा लागले. मे बी मला वाटते 30-35 लोक फक्त आपल्या इथे आग्र्याच्या कार्यक्रमासाठी आपल्या टीमची पोहोचली. बाकीच्या लोकांना
आपल्याला कॅन्सल करावं लागलं. तर तिथं हॉल अरेंज होत नव्हता. तर त्यामुळे अशा LTP मीटिंग, ट्रेनिंग, त्यानंतर आपलं सोशल मीडियावरती पण प्रमोशन चांगलं चालू आहे. इंस्टाग्राम आहे, फेसबुकला आहे, युट्यूबला आहे. तर ते पण आपण लाईक अँड सबस्क्राईब केलं पाहिजे. तर कारण आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यानंतर आपलं कुठलंही वाउचर डिडक्शन होत नाही. कंपनीच्या नियमानुसार जे काय आपलं डिडक्शन आहे तर तेवढं डिडक्शन होतं. त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त वेगळं कुठं डिडक्शन आपली कंपनी करत नाही. आणि सगळ्यात महत्वाची, धन्वंतरी भारतातली पहिली कंपनी आहे की ज्या कंपनीच्या प्रोडक्टचं प्रमोशन टीव्ही किंवा सोशल न्यूज मधून, न्यूज पेपर मधून झालेलं आहे. कोविडच्या काळामध्ये आणि त्याच्या अगोदर आलेल्या स्वाईन फ्लूच्या काळामध्ये. स्वाईन फ्लू के खिलाफ ब्रह्मास्त्र म्हणतो व्हिडिओ आज युट्यूबला आहे. तर बाकी कंपनीची जाहिरात येते किंवा बातमी येते, पेड प्रमोशन असतात, किंवा या कंपनीने असं असं लोकांना फसवलं अशी बातमी येते. पण धन्वंतरी कंपनी आहे जे सोशल मीडिया आणि टीव्ही चॅनलने ह्याचं प्रमोशन केलेलं आहे. अशी एकदम स्ट्रॉंग कंपनीचं प्रोफाईल आहे. अशा स्ट्रॉंग कंपनी बरोबर आपण जर चांगल्या प्रकारे प्लॅनिंग केलं तर 100% आपल्या आपलं आणि आपल्या नेक्स्ट जनरेशनचं पण 100% कल्याण ह्या व्यवसायामध्ये होऊ शकतं. त्यानंतर आपल्या प्रोडक्टची वाईड वाईड रेंज आहे, म्हणजे खूप मोठी रेंज आहे. आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करतो. सुरुवात आपण हेल्थ प्रोडक्टच्या माध्यमातून केली होती. कारण ज्यावेळेस आम्ही धन्वंतरीमध्ये जॉईन झालो त्यावेळेस फक्त हेल्थचे प्रोडक्ट होते आणि 5 प्रोडक्ट होते. एमोरिस, स्मूर्थरी, डिटॉक्स, फायटोक असे सिलेक्टेड प्रोडक्ट होते. आणि आज बघितलं तर जशी भारताची लोकसंख्या वाढत आहे तशा प्रकारे प्रोडक्टची रेंज वाढत आहे. म्हणजे नवीन आपण काउंटिंग करेपर्यंत प्रोडक्ट वाढलेले असतात. बऱ्याचशा प्रोडक्टची MRP सुद्धा लक्षात येत नाही, किंवा ते औषध ते आपल्याला त्याची नावं पाठवण्यासाठी पण वेळ लागतो. तर खूप मोठी रेंज आहे. त्याच्यामध्ये आपण 4 वेगवेगळ्या डिपार्टमेंट स्पेशली काम करतो. आपण आयुर्वेदिक मेडिसिन मध्ये आहे, त्याच्यामध्ये आपले सगळे आयुर्वेदिक प्रॉपर्टी मेडिसिन आहे. न्यूट्रिशनल सप्लिमेंट मध्ये आपण काम करतो. होम केअर आणि पर्सनल केअर मध्ये म्हणजे बॉडी बाथ मध्ये आपण काम करतो. आणि ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आपले जे काय प्रोडक्ट आहेत ते सगळे टॉपचे प्रोडक्ट आहेत. म्हणजे आज स्पेशली न्यूट्राहब आणि ऍग्रिकल्चर आणि हेल्थ आणि होम केअर ह्या प्रोडक्टला आज आपल्या प्रोडक्टला मार्केटमध्ये कुठलीही कंपनीचं कॉम्पिटिशन नाही. कारण आपले जे प्रोडक्टची क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे आणि रेट आहेत ते हे मार्केटमध्ये कुठलीही कंपनी देऊ शकत नाही. कारण त्या कंपनीला स्टेबल होण्यासाठी वेळ लागत असतो. आज आपण आपली स्टेबिलिटी खूप छान आहे, कारण आपलं 17 वर्षाचं ट्रॅक रेकॉर्ड आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांना डिस्ट्रीब्युशन करू शकतो. लोकांना परवडेल अशा किमतीमध्ये आपण आपले प्रोडक्ट अवेलेबल लोकांना करून देऊ शकतो. नंतर नवीन जी आपली न्यूट्राहबची रेंज आलेली आहे त्यांनी तर खूप धमाका केलेला आहे. कारण आपण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना, कारण सुरुवातीच्या काळामध्ये सिटी एरियामध्ये आपला व्यवसाय होता. ऍग्रिकल्चर प्रोडक्ट आल्यामुळे आपला व्यवसाय ग्रामीण भागामध्ये पोहोचला. आणि मग ग्रामीण भागामध्ये लोकांची पेइंग कॅपॅसिटी थोडीशी कमी असते. तर नवीन जी आपली न्यूट्राहबची जी रेंज आणलेली आहे ती ह्या न्यूट्राहबच्या रेंजला पूर्ण भारतामध्ये, जगामध्ये कुणी कॉम्पिटिशन नाही. कारण बाकीच्या ज्या कंपन्या आपल्यासारखे प्रोडक्ट देतात त्यांचं कॉस्टिंग आपल्यापेक्षा दुप्पट तिप्पट आहे. हे पण लोकांना आपण सांगणं गरजेचं आहे. आणि त्यांची क्वांटिटी आपल्यापेक्षा कमी आहे. हे प्रोडक्ट रिझल्ट ओरिएंटेड आहेत. ह्या प्रत्येक आजारामध्ये, प्रत्येक घरामध्ये, ज्या घरामध्ये 4 लोक आहेत त्या 4 पैकी एका माणसाला आपण प्रोडक्ट देऊ शकतो. त्याचं पॅकिंग खूप छान आहे आणि सगळ्यात महत्वाचं रिझल्ट खूप चांगले आहेत. फक्त ते प्रोडक्ट कमीत कमी 3 महिने 4 महिने घेणं गरजेचं आहे. त्या प्रोडक्टने पण खूप छान धमाका आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये करून दिलेला आहे. तर न्यूट्राहबचे प्रोडक्ट पण आपण लोकांना देऊ शकतो. आता आपल्याला ह्या कंपनीमध्ये जॉईन होण्यासाठी आता बऱ्यापैकी काय होतं, आपण लोकांना प्रोडक्ट वरती जास्त बोलतो. तर एवढं प्रोडक्ट वरती बोलणं सफिशियंट आहे. एवढं सांगितल्यानंतर लोकांच्या मनामध्ये एक डाऊट असतो. ज्या लोकांना तुम्ही नवीन प्लॅन सांगता तर त्या माणसाच्या मनामध्ये 2 शंका असतात. पहिली शंका अशी असते की जर एवढे प्रोडक्ट खरंच चांगलं आहेत तर आम्ही लोकांना, किंवा तुम्ही आमच्या घरी येऊन माहिती का सांगता, किंवा मिटिंग घेऊन का सांगता, किंवा झूम वरती का सांगता, लोकांपर्यंत का येऊन सांगता, घरी जाऊन का सांगता, हा एक पहिला शंका असते लोकांच्या मनामध्ये. आणि दुसरी शंका असते की एवढे हा एक व्यवसाय आहे आणि ह्या व्यवसायामधून आज कंपनीमध्ये 300 रुपयापासून 15-20 लाख रुपये इन्कम प्रति महिना, दर महिन्याला इन्कम घेणारे लोक हे व्यवसायामध्ये आहेत. असं ज्यावेळेस आपण लोकांना सांगतो त्यावेळेस लोकांना असं वाटतं की कंपनीला मग एवढे पैसे वाटायला परवडतं कसं. हा एक शंका म्हणजे नवीन लोकांच्या मनामध्ये पहिली शंका. एवढे प्रोडक्ट चांगले आहेत तुम्ही लोकांना घरी जाऊन का सांगता, मेडिकलमध्ये का देत नाही, डॉक्टरला का देत नाही, त्यांच्या माध्यमातून आम्ही घेऊ शकतो. तर मित्रांनो ह्याचं उत्तर त्या व्यक्तीला आपण असं द्यायचं, कारण शंका असते, काय लोक बोलतात काय लोक बोलत नाहीत. तर त्यांचं शंकेचं निरसन आपणच प्रश्न तयार करायचे आणि त्या लोकांना सांगायचं की आपली कंपनी आहे ते आयुर्वेदिक मेडिसिन आहे,
फूड सप्लिमेंट आहे, ॲग्रिकल्चरमध्ये ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत आणि होम केअर प्रोडक्ट आहेत. तर जर हे प्रोडक्ट फक्त फार्मा लाईनमध्ये म्हणजे डॉक्टर मेडिकल आणि पेशंट ह्या कन्सेप्टमध्ये जर राहिलं असतं तर आपल्या आत्ताच्या पेक्षा पण पाडले सरांनी खूप मजबूत पैसे ह्याच्यामध्ये कमवले असते. मजबूत सगळ्या मॅनेजमेंटनी सगळ्यांनी भरपूर पैसे कमवले असते. पण आपल्या सर्वसामान्य लोकांच्या म्हणजे काय, नॉन मेडिकल लोकांच्या हातामध्ये देण्याचं कारण असं आहे की हे प्रोडक्टचं कंझम्पशन आपल्याला पण गरजेचं आहे. म्हणजे जर धन्वंतरीने हे इमोरेज काढलं नसतं, हे प्रोडक्ट आपल्यापर्यंत जर पोहोचलं नसतं, तर स्वाईन फ्लूच्या काळामध्ये आणि कोविडच्या काळामध्ये ह्या मीटिंग मधले बसलेले निम्मी लोक आता आपल्याला दिसली नसती, किंवा एक 10-20% तरी लोक ह्या मीटिंगला दिसली नसती, गायब झालेली असती, म्हणजे एक्सपायर झाली असती, होऊ शकतात. का? कारण त्या लोकांना आपल्या पण हे इमोरेज आलंच नसतं. आणि आपल्याकडे अशी परिस्थिती आपण बघितलेली आहे की कोविडच्या काळामध्ये पण आपले बरेचसे डिस्ट्रीब्युटरला एक तर कोविड झाला नाही, जरी झाला त्यातनं ते 100% बाहेर पडलेले. धन्वंतरीमध्ये जे जे डिस्ट्रीब्युटर आहेत ज्यांनी रेग्युलर प्रोडक्ट वापरलं, एक सिंगल पर्सनही कोविडमध्ये आपल्या धन्वंतरीचे एकही सभासद किंवा एकही डिस्ट्रीब्युटर जो रेग्युलर प्रोडक्ट वापरतो एकही व्यक्ती एक्सपायर नाही. अगदी सिनियर असून द्या, डायबेटिक असून द्या, म्हणजे 20-22 स्कोर असलेले लोक पण आपल्या इमोरेशनी बाहेर काढलेले आहेत. ही जशी आपल्याला ह्या प्रोडक्टची गरज आहे तशी बाकीच्या लोकांना पण गरज आहे. आणि जर डॉक्टरांच्या माध्यमातून आपण जर गेलो असतो तर फक्त डॉक्टर, मेडिकल आणि पेशंट ह्या लोकांमध्ये राहिलं असतं. ज्या लोकांना कारण हे मेडिसिन विथ सप्लिमेंट पण आहे, हे सप्लिमेंट आपल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सांगण्यासाठी आपल्या लोकांच्या माध्यमातून हे प्रमोशन करावं लागतं आणि त्यामुळे ते आपल्या घरापर्यंत येतं. आणि हे देण्यासाठी कुठलं आपल्याला डिग्री, लायसन्स, रजिस्ट्रेशन लागत नाही. त्यामुळे हे अगदी कॉमन लोकांच्या, तुमच्या माझ्यासारख्या लोकांच्या हातामध्ये कंपनीने दिलेलं आहे. दुसरी एक शंका असते की कंपनीमध्ये जेवढे लोक पैसे कमावतात मग एवढे पैसे कंपनी कुठून वाटते. तर आज ही कंपनी डायरेक्ट मार्केटिंगमध्ये किंवा डायरेक्ट बिझनेसमध्ये काम करते. आपण प्रत्येकजण कस्टमर आहे, ग्राहक आहे. आपण दिवसभरामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू खरेदी करत असतो. तर खरेदी करताना आपण डायरेक्ट कंपनी फॅक्टरीमध्ये किंवा कंपनीच्या शोरूम मध्ये जात नाही, तर आपण रिटेलरकडे जातो, म्हणजे दुकानदाराकडे जातो. हा दुकानदार पण घरी बनवत नाही, तो होलसेलवाल्याकडून आणतो. होलसेलवाला पण घरी बनवत नाही, तो डिस्ट्रीब्युटर कडून आणतो. डिस्ट्रीब्युटर पण घरी न बनवता कंपनीच्या C&F एजंट कडून आणतो. आणि तो C&F एजंट कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मधून त्याच्यापर्यंत पोहोचत असतो. अशा माध्यमातून जिथं समजा एखादा प्रोडक्ट दिल्लीमध्ये तयार झाला, तो महाराष्ट्रामध्ये आला, महाराष्ट्रानंतर तो पुण्यामध्ये आला, पुण्यानंतर तो आपल्या तालुक्यामध्ये आला, आणि तालुक्यानंतर आपल्या गावामध्ये आपल्या गल्लीतल्या दुकानदाराकडे तो आला. ते ह्याच्यामध्ये जे ट्रॅडिशनल मार्केटमध्ये ज्या कंपन्या काम करतात त्यांचे हे डिस्ट्रीब्युशन मध्ये त्या कंपनी जवळजवळ 30% खर्च करतात. 30%. म्हणजे जर एखादी वस्तू आपण 100 रुपयाला खरेदी केली तर त्यातले 30 रुपये ह्या डिस्ट्रीब्युशन मध्ये जातात, ह्या आपल्या दुकानापर्यंत पोच करण्यामध्ये. बाकी अजून 30% अमाऊंट अशी असते की त्या कंपनीची तिचं प्रमोशन करते, जाहिरात करते, डॉक्टरला वेगळ्या स्कीम देते, मेडिकलमध्ये स्कीम देते, किंवा ऍग्रिकल्चर कंपनी असेल तर ते MR असतात, फार्मा कंपनी असतात. ह्या कंपन्यांमध्ये ह्या लोकांच्या पेमेंटमध्ये ती कंपनी 30% खर्च करते. म्हणजे ट्रॅडिशनल मार्केटमध्ये काम करणारी कुठलीही कंपनी 30 आणि 30 जवळजवळ 60% हे प्रोडक्ट प्रमोशन, मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन ह्या 3 गोष्टींमध्ये खर्च करत असते. आणि ते प्रोडक्ट आपल्या आपल्या परचेसच्या अमाऊंट मध्ये तेवढी अमाऊंट ऍड होते आणि आपल्याला ती जी वस्तू कंपनीमध्ये 40 रुपयाला तयार होते ते आपल्याला 100 रुपयाला भेटते. 60 रुपये ह्या लोकांमध्ये डिस्ट्रीब्युशन होऊन जातं. आपली कंपनी डायरेक्ट मार्केटमध्ये काम करते, म्हणजे आपले कुठं दुकान नाही, प्रमोशन नाही, जाहिरात नाही, डीलर नाही, होलसेलर नाही. आपल्याकडे शॉपे असते, जे 25,000 मध्ये तुम्ही शॉपे घेऊ शकता. आपला व्यवहार कॅश अँड कॅरीचा आहे. तुम्ही कंपनीच्या अकाउंटला पैसे पाठवा, कंपनीला मेल करा, कंपनी पूर्ण भारतामध्ये तुम्हाला प्रोडक्ट डिलिव्हरी देते डायरेक्ट कंपनीच्या गोडाऊन मधून. 30% जवळजवळ ते वाचले. आज कंपनीचे प्रोडक्ट एवढे चालतात, एवढेच प्रमोशन आहे, पण त्याची काही जाहिरात तुम्हाला आपल्याला करायची गरज पडली नाही, कारण पुढचे रिझल्टच बोलतात. त्यामुळे ते पण 30% पैसे वाचले. हे जे 30 आणि 30 60% पैसे जे वाचतात तेच कंपनी आपल्याला डिस्ट्रीब्युटरला देते, म्हणजे आपल्या सभासदाला देते, म्हणजेच आपल्या IBD देते. मग हा IBD 7%, 60% इन्कम ह्या व्यवसायामधून घेऊ शकतो. मग जर आता 100 रुपयाचा टर्नओव्हर झाला तर ते 60%, म्हणजे किती झाले? 60 रुपये. जर कंपनी टर्नओव्हर झाला 1 लाखाचा तर ते 60% म्हणजे किती झाले? 60,000 रुपये. कंपनी टर्नओव्हर झाला समजा 1 कोटीचा, ते 60% म्हणजे 60 लाख रुपये. आणि कंपनी टर्नओव्हर झाला 100 कोटीचा तर ते 60% म्हणजे 60 कोटी. असं डिस्ट्रीब्युशन कंपनीच्या
ह्या प्लॅनच्या माध्यमातून केलं जातं. आणि त्याच्यासाठी हा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला कंडिशन काय आहे, आपल्याला कंपनीमध्ये आयबीडी होणं गरजेचं आहे. कंपनीमध्ये आपल्याला रजिस्टर होणं गरजेचं आहे. आपल्याला कंपनीमध्ये सभासद होणं गरजेचं आहे. आता सभासद होण्यासाठी कंपनीचे पूर्ण जे काय पॅक आहेत, हेल्थमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये, कंपनीने आपल्यासाठी काय केले, एक ठराविक प्रोडक्टचा एक ठराविक प्रोडक्ट आपल्याला आयबीडी किंवा रजिस्ट्रेशनसाठी दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपलं पहिलं आहे, किट आहेत, आयुर्वेदिक किट आहे, भूसंवर्धनी किट आहे, पशुसंवर्धनी किट आहे, नवचेतना कल्पमचं किट आहे, आणि होम केअरचं किट आता नवीन आलेलं आहे. त्याच्यामध्ये जसे प्रत्येक देशाची करन्सी वेगवेगळी असते, तसं आपलं जे सॉफ्टवेअर कंपनीने बनवलेलं आहे ते बिव्ही वरती काम करतं. त्या सॉफ्टवेअरला पैशाची भाषा समजत नाही, तर त्याला भाषा समजते बिव्हीची. आणि म्हणून आपण कुठल्याही प्रोडक्टला एमआरपी आहे, डीपी आहे. एमआरपी म्हणजे त्याच्यावरती प्रिंटिंग किंमत, डीपी आहे, डीपी म्हणजे डिस्ट्रीब्युटर प्राइस, आणि त्यानंतर त्याला आहे बिव्ही, बिव्ही म्हणजे बिझनेस व्हॅल्यू. ह्या बिझनेस व्हॅल्यूम वरती आपली कंपनीचं सॉफ्टवेअर काम करतं, आणि बिझनेस व्हॅल्यूम वरतीच आपला इन्कम पण कंपनी जनरेट करत असते. कारण आपल्याला जर भविष्यामध्ये पूर्ण इंटरनॅशनल जर वर्किंग करायचं असेल तर आपल्याला बीव्ही मध्ये काम करणं गरजेचं आहे. मग आता त्याच्यामध्ये पहिलं आपल्याला किट कंपनी दिलेलं आहे ते म्हणजे 100 बीव्हीचं. 100 बीव्हीचं किट काय आहे, की त्याच्यामध्ये आपल्याला नवीन होम केअर, पर्सनल केअर हे जे किट आहे, तर हे किट आपण जॉईनिंग मध्ये लोकांना देऊ शकतो. आता ह्या किटला रिजेक्शन नाही. रिजेक्शन नाही म्हणजे काय, की त्या किटला तुम्ही जर एखाद्या व्यक्तीकडे घरामध्ये घेऊन गेलो, तर त्या किटला लोकांना ऑप्शन ऑलरेडी, लोकांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये त्या किटमध्ये जे प्रोडक्ट आहेत, तर प्रत्येक माणसाच्या घरामध्ये ऑलरेडी ते प्रोडक्ट असतात. त्याच्यामध्ये काय, भांड्याचा साबण आहे, कपड्याची पावडर आहे, टॉयलेट क्लिनर आहे, एक टूथपेस्ट आहे टीजी केअर, साबण आहेत आंघोळीचे 3, एक कॉपरचं स्प्रे आहे. आणि हे किटने पण तुम्ही लोकांना जॉईनिंग करू शकता. आता हे किटलं बिहवी जरी लोकांना वाटते की बिहवी कमीच आहेत, 100 बिहवी, तर त्याचे बिहवी बघू नका तुम्ही. लोकांना आतमध्ये एंट्री करण्यासाठी एक खूप चांगली संधी आहे. कारण आता आपण जर मीटिंगमध्ये सपोज आता एक 100-150 लोक आहेत, 100-125 लोक आहेत, तर त्या आपण ज्यावेळेस धन्वंतरीमध्ये जॉईन झालो होतो, कोण इमोरिच वरती जॉईन झालं होतं, पण ते आज लोक ऍग्रिकल्चरमध्ये काम करतात. कोण आरपीएस वरती जॉईन झालं होतं, ते लोक आज न्यूट्रा हबवरती काम करतात. कोण फक्त पायल रिलीफची क्रीम घेऊन जॉईनिंग झालं होतं, कारण त्यावेळेस पायल रिलीफ वरती जॉईनिंग व्हायचं, तर ते पायल रिलीफ क्रीमवर जॉईनिंग झालेत, त्यांना पायल्स नव्हतात तरी पण ते लोकांची इमोरिज, कॅलरीज डिटॉक्स किंवा आपले ऍग्रिकल्चर प्रोडक्ट विकतात. तर हे जॉईनिंग जे किट आहे नवीन होम केअर किट, खूप छान त्याचा बॉक्स डिझाईन केलेला आहे. खूप ते एकदम लोकांना कन्व्हिन्स करण्यासाठी खूप चांगलं आहे. आणि त्याला रिजेक्शन पण नाही, कारण त्या किटने तुम्ही लोकांना जॉईनिंग करू शकता. जॉईनिंग जरी त्यांनी त्या किटवरती केलं तर तो आपला युजर होऊ शकतो. शॉपीतले प्रोडक्ट बघून मीटिंग अटेंड करून तो व्यक्ती आपलं नंतर हळू इमोरिज पण घेऊ शकतो, आणि बाकीचे प्रोडक्ट पण घेऊ शकतो. सगळ्यात महत्वाचे, ते प्रोडक्ट जॉईन झाल्यानंतर हे आपल्याला दर महिन्याला लागणार आहे. बऱ्यापैकी लोक काय करतात, जॉईन झाले की बॅगेमध्ये पोट टाकले आणि विक्रीचं काम सुरू होऊन झालं. मित्रांनो, आपण सेल्समन नाहीये, आपण आयबीडी आहे. आयबीडी म्हणजे इंडिपेंडंट बिझनेस डिस्ट्रीब्युटर. मी नेहमी मीटिंगमध्ये सांगतो प्रत्येकाला, की जर समजा मी प्रोडक्ट विकायचं जर ठरवलं, मी जर म्हटलं की आज आपण प्रोडक्ट विकायचे, तर मी किती रुपयाचे प्रोडक्ट विकू शकतो महिन्याला? 10,000, 20,000. समजा फॉर्च्युनर घेऊन गेलो तर 1 लाखाचं, कारण लोक म्हणतील फॉर्च्युनर घेऊन मला चला प्रोडक्ट घेऊ, असे 1 लाखाचे प्रोडक्ट मी दर महिन्याला माझा वैयक्तिक सेल करू शकतो. पण आज आपल्याकडे टीम आहे, आणि आपल्या टीमच्या माध्यमातून आपला जवळजवळ दर महिन्याला 1 करोडचा टर्नओव्हर आहे. 1 कोटीचा आपला दर महिन्याला टर्नओव्हर आहे. 1 कोटीचे प्रोडक्ट मी विकू शकतो की एकटा? नाही. म्हणजे काय, की हे टीमवर्कचं काम आहे. आणि हे टीमवर्क करण्यासाठी आपल्याला लोकांना हे व्यवसाय शिकवणं गरजेचं आहे. मग आता हे होम केअरचं किट आहे. हे होम केअरचं किट आहे ते तुम्ही लोकांना जॉईनिंगसाठी द्या. आणि सगळ्यात महत्वाचं, आपले जे जे सभासद आहेत, जे जे डिस्ट्रीब्युटर आहेत, त्या प्रत्येकाच्या घरामध्ये हे किट दिसलं पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये एक किट वापरलं पाहिजे. म्हणजे जर समजा तुमच्या घरामध्ये अजून पण तुम्ही डेटॉल वापरत असाल, आपलं हँडवॉश आलेलं आहे, पण तुमच्या घरामध्ये डेटॉल केशवाला नसेल, तर तुम्ही कंपनीमधून पैसे कमवायच्या लायकीचे नाही. तुम्हाला 1 रुपया कंपनीमधून येऊ शकत नाही. तुम्ही कंपनीच्या पैशाला, इन्कमला कॅपेबल नाही. तुमच्या घरामध्ये तुम्ही जर टीजी केअरची पेस्ट नसेल, तुम्ही जर कोलगेट पेप्सोडंट वापरत असाल, तुम्हाला कंपनीमधून 1 रुपया घेण्याचा अधिकार नाही. तुम्ही तुमच्या घरामध्ये जर आंघोळीला दुसरा लक्स लाईफबॉय वापरत असाल, तुम्ही पैसे इन्कम घेण्यासाठी क्वालिफाय नाही, किंवा तुम्ही पैसे नाही घेऊ शकत. तुमचा अधिकार नाही तो पैसे घेण्याचा.
आणि त्यामुळे लोकांना पैसे पण वाटते की कारण आपल्याकडे जे प्रोडक्ट आहे मार्केटपेक्षा महाग आहे का नाही, मार्केटच्या प्राइस मध्ये आहे. ऍटलिस्ट ह्या प्रोडक्टच्या किटच्या माध्यमातून आपण असं करू शकतो की भले ते प्रोडक्ट विकू नाही विकू, पण ऍटलिस्ट आपल्या घरामध्ये तरी आपण दर महिन्याला ते प्रोडक्टचे किट घेणं गरजेचं आहे. दर महिन्याला, कारण त्याच्यामधले 4 साबण आहेत. ज्या घरामध्ये 4 लोक आहेत, दर महिन्याला आंघोळ करतात, दररोज आंघोळ करतात, त्या लोकांना 3 साबण लागतातच. टीजी केअर दर महिन्याला संपणार आहे. ते किट तुम्ही ते प्रत्येक घरामध्ये असणं गरजेचं आहे. आणि हे किट आणण्यामागचा आपला उद्देश असा आहे की हे खूप मोठं मार्केट आहे. खूप मोठं मार्केट आहे, म्हणजे यातल्या एका एका प्रोडक्टवरती कंपन्या करोडोचा टर्नओव्हर करतात. आणि असे आपण 10-15 प्रोडक्ट आणलेत, म्हणजे आपण लाखो करोडोमध्ये आपली कंपनी भविष्यामध्ये जाणार आहे. पण आपण स्वतः ते प्रोडक्ट यूज करणं गरजेचं आहे. आपण लोकांना सांगतो, स्टेटसला ठेवलं, हे ठेवलं, पण आपल्या घरामध्ये प्रोडक्ट नसतील तर आपल्याला व्यवसायामध्ये ते यश मिळणार नाही जे आपल्याला अपेक्षा आहे. त्यामुळे तिकीटच्या माध्यमातून जॉईनिंग करा लोकांना. नंतर मग इमोरीच वगैरे सगळे येतील. ज्या लोकांना अजून जास्त पैसे कमवायचे तर त्या लोकांसाठी जॉईनिंगचे एक किट आहे. जे पहिलं किट आहे आपलं इमोरीच वरती, तर त्याला 600 BV आहे, त्याची 1350 DP आहे. ते 600 BV तुम्ही जॉईनिंग करू शकता. तुम्ही 1200 BV पण किट घेऊ शकता. 1200 BV मध्ये आपल्याला काय मिळणार आहे, इमोरीच्या 2 मोठ्या बॉटल मिळणार आहेत 120 वाल्या. आणि ते 2 बॉटल घेतल्याबद्दल तुम्हाला एक 75 कॅप्सूलची 1100 रुपयाची बॉटल कंपनीकडून फ्री मिळणार आहे. काही लोक 1800 BV पण जॉईनिंग करू शकतात. 1800 BV मध्ये काय मिळणार आहे, 3 मोठ्या इमोरीच्या बॉटल प्लस तुम्हाला एक इमोरीची मोठी बॉटल, म्हणजे जवळजवळ 1650-1700 रुपयाची ती बॉटल तुम्हाला त्या किटमुळे फ्री मिळणार आहे. म्हणजे पहिलं 1350 घेतलं तर एक सिंगल प्रोडक्ट, 2 प्रोडक्ट इमोजी घेतले तर 1200 BV मिळाले, एक प्रोडक्ट फ्री. आणि 3 घेतलं तर एक अख्खी बॉटल फ्री. सेम तसंच आरपीएस मध्ये पण आहे. 1 लिटर आरपीएस घ्या, 500-600 BV जॉईनिंग झालं. तुम्ही 2 लिटर घ्या, अर्ध लिटर फ्री मिळतं. 1200 BV जॉईनिंग झालं. 3 लिटर घ्या, 1 लिटर फ्री मध्ये मिळ जातं. त्याच्यावर तुम्हाला 1 लिटरची बॉटल फ्री मध्ये आहे. आणि ही जी 3 ला 1 आहे, किंवा अर्धा लिटरला 2 लिटरला जी अर्धा लिटर फ्री आहे, इमुरिच मध्ये पण 3 वरती 1 फ्री आहे. ही स्कीम फक्त जॉईनिंग साठी आहे. रिपर्चेससाठी ही स्कीम मिळत नाही. कारण बऱ्याच वेळा लोक काय म्हणतात, आम्ही जॉईनिंगला, म्हणजे बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की जॉईनिंग मध्ये दिलं नंतर रिपर्चेस मध्ये आहे का, तर नाही. हे फक्त नवीन आयडी किंवा नवीन आयबीडी बनणाऱ्या व्यक्तीसाठी ती स्कीम आहे. जुन्या लोकांना किंवा ज्यांना आयडी वरती परचेस मारे त्यांना मिळू शकते. पण रेग्युलर आपली डिस्ट्रीब्युटर झाल्यानंतर वेगळी स्कीम आहे. त्याने आपण कंपनीमध्ये आयडी निघाला, आपण सभासद झालो, आपलं रजिस्ट्रेशन लाईफ टाईम झालं, बाकीच्या सगळ्या फॅसिलिटी आपल्याला मिळाल्या. आपण जेवढ्या अमाऊंटचं ह्या व्यवसायामध्ये रिस्क 0% आहे. कारण काय होतं की ज्या लोकांना ह्या प्रकारच्या व्यवसायाचा अनुभव नसतो, तर त्या लोकांना वाटतं की ठीक आहे, लोकांची आपण फसवणूक करतोय का. तर मित्रांनो, ह्या व्यवसायामध्ये रिस्क 0% आहे. 0% का आहे, कारण तुम्ही ज्या अमाऊंट कंपनीमध्ये दिलेली आहे, तर तेवढ्या पेक्षा जास्त अमाऊंट तुम्हाला कंपनीने प्रोडक्ट दिलेला आहे. तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ही कुठली स्कीम नाही की जॉईन झाले की लगेच महिन्याला पैसे मिळतील. हा एक व्यवसाय आहे, आणि व्यवसायामध्ये तुम्हाला कामच करावं लागतं. जर तुम्ही काम केलं सिस्टीमनी, तर 2 ते 5 वर्षांमध्ये तुम्ही कंपनीच्या इन्कम, चांगल्या प्रकारच्या इन्कमला तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. आता तुम्ही सभासद झाले, आयबीडी झाले, आपल्याला कंपनीने 60% डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. म्हणजे जो काही टर्नओव्हर आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कंपनी 100 रुपये टर्नओव्हर असेल तर 60 रुपये कंपनीला डिस्ट्रीब्यूट करायचे. तर त्यासाठी आपल्याला कंपनीने वेगवेगळे इन्कमचे मार्ग दिलेले आहेत. म्हणजे काय, की तुम्ही रिटेल इन्कम घेऊ शकता, जसं दुकानदार घेतो. MRP-DP मधला फरक आहे, तो आपला इन्कम आहे. दुसरा इन्कम आहे तो म्हणजे डिफरन्शियल इन्कम. डिफरन्शियल इन्कम असा आहे की हा इन्कम धन्वंतरीमधून जे इन्कम लोकांना येतात, तर त्याच्यामध्ये हायेस्ट इन्कम हा डिफरन्स इन्कम येतो. ज्या लोकांचा टर्नओव्हर मजबूत आहे, तर त्या लोकांचा 2 लाख, 5 लाख, 10 लाख असा डिफरन्स इन्कम येतो. खूप मजबूत इन्कम आहे. ज्याला डिफरन्स इन्कम समजला, तर ते लोक खूप चांगल्या प्रकारे हा इन्कम घेतात. सेल्फ रिपर्चेस आहे. तुम्ही तुमच्या आयडीवरती प्रोडक्ट परचेस केलं, तुम्हाला कॅशबॅक पण मिळते. आपल्याला रॉयल्टी इन्कम पण आहेत. जो 11 प्रकारच्या रॉयल्टी आपल्याला मिळतात. लिडरशिप बोनस आहे, विड परफॉर्मन्स बोनस आहे. अक्षय अवॉर्ड आता खूप सोपे झालेले आहेत. आपल्याला दर महिन्यात, आज तारीख 20 आहे, 5 दिवस 1 ते 25 ला अक्षय अवॉर्ड असतात. आयुर्वेदिनी म्हणजे हे WPBचे अवॉर्ड आहेत. आणि डोमेस्टिक आणि फॉरेन ट्रिप पण कंपनीच्या वेळोवेळी असतात.
जसं की पुढच्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये आपल्या हरिद्वारला एक डोमेस्टिक ट्रिप आहे. 15, 16, 17 डिसेंबर. आणि ज्यांना मसुरी करायची त्या लोकांसाठी 18 डिसेंबर. अशी 4 दिवसाची ट्रिप आहे. तर अशा प्रकारचे ट्रिप पण कंपनी आपल्याला अवेलेबल करून देत असते. त्यानंतर आपला जस्ट कुठला व्यक्ती जॉईनिंग होतो फर्स्ट टाइम, तर जॉईन झाल्यानंतर तो व्यक्ती असतो 24%ला, 24%. तर 24% ही एक पहिली रँक आहे. जॉईन झालेला आयबीट झालेला व्यक्ती 24%ला असतो. नंतर त्यांनी 10,000 बीव्ही म्हणजे 9,999 बीव्हीचे म्हणजे 10,000 बीव्हीचं जर त्यांनी परचेस केलं, त्यांनी स्वतः किंवा त्याच्या टीम मधून जर परचेस झालं, तर तो व्यक्ती 27%ला जातो. 25,000 बीव्हीचं प्रोडक्ट परचेस झालं, रिपर्चेस स्वतः किंवा टीम मधून, तर तो 30%ला जातो. 45,000 बीव्ही झालं स्वतः किंवा टीम मधून, तो 33%ला जातो. आणि 75,000 बीव्हीचं प्रोडक्ट त्या टीम मधून परचेस झालं स्वतः किंवा टीम मधून, तर तो व्यक्ती 36%च्या रँक पर्यंत जातो. जे लोक सेल्फ रिपर्चेस करतात ते हे प्रोडक्ट करत 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 म्हटलं तर 36%, पण इंडिव्हिज्युअल लेवलला पण तुम्ही ह्या रँक पर्यंत जाऊ शकता. म्हणजे जो व्यक्ती प्रोडक्ट घेतो विकतो घेतो विकतो, ऍक्टिव्ह इन्कम घेतो, तर तो व्यक्ती 36-38% जाऊ शकतो. पण ज्या लोकांना पॅसिव्ह इन्कम घ्यायचा आहे, ज्या लोकांना खूप चांगला इन्कम घ्यायचा आहे, ज्या लोकांना स्मार्ट इन्कम घ्यायचा आहे, ज्या लोकांना रॉयल्टी इन्कम घ्यायची आहे, तर त्या लोकांसाठी बाकीचे पुढचे रँक आहेत. पर्ल क्लब आहे, रुबी क्लब आहे, डायमंड रॉयल्टी आहे, एक्झिक्युटिव्ह डायमंड आहे, सुपर एक्झिक्युटिव्ह आहे, करोना अम्बॅसिडर आहे आणि सुपर करोना आहे. त्या प्रमोशन लेवल आहेत. त्या प्रमोशन लेवल मधल्या 24, 27, 30, 33, 36, 42 म्हणजे पर्ल, रुबी, डायमंड, डायमंड रॉयल्टी पर्यंतच्या ज्या रँकच्या इन्कम आहेत तेवढे आपण आजच्या ह्या प्लॅन मध्ये बघणार आहे, की आपल्याला तेवढेच लोकांना सांगायचे. का सांगायचे? कारण तो व्यक्तीचा पहिलाच दिवस आहे आणि त्याला तुम्ही सगळेच इन्कम सांगायचा प्रयत्न केला, सांगितला, तर त्या व्यक्तीला काय लक्षामध्ये येत नाही. आणि आपण त्या व्यक्तीला कन्व्हिन्स करण्याच्या ऐवजी कन्फ्युज होऊन जातो. आपल्याला वाटतं आपण जास्तीत जास्त कसं सांगावं, पण जास्तीत जास्त न सांगता त्या व्यक्तीला, जसं एखादा मुलगा पहिलेला आहे, नर्सरीला आहे, त्याला तुम्ही जर 8वी 9वीचा अभ्यास दिला तर तो घेऊ शकत नाही. तशा प्रकारे नवीन लोकांना बेसिक इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. खूप कॉम्प्लिकेटेड प्लॅन सांगायची गरज नाही. मग त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, प्लॅनचं बायफर्गेशन केलेलं आहे. बायफर्गेशन म्हणजे काय? WPB इन्कम, ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम. मग आता जे लोक स्वतः काम करतात, ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय, की स्वतः प्रोडक्ट विक्रीचं काम करणारे लोक. ऍक्टिव्ह इन्कम खूप चांगला इन्कम आहे. याच्यामध्ये जर तुम्ही 1 लाखाचा टर्नओव्हर जर महिन्याकाठी केला, तर तुम्हाला 50 ते 60 ते 70 हजारापर्यंत तुम्ही इन्कम एका महिन्यामध्ये घेऊ शकता. म्हणजे 60% प्रॉफिट तुम्हाला, 60 ते 70% प्रॉफिट ह्या ऍक्टिव्ह इन्कम मधून मिळून जातं. पण याचा एक ड्रॉबॅक आहे, की जोपर्यंत काम चालू तोपर्यंत इन्कम चालू. जसं की एखादा व्यक्ती दुकान टाकतो, दुकान शॉप टाकतो, शॉप उघडलं तर इन्कम, शॉप बंद असेल तर इन्कम नाही. तशा प्रकारे हा ऍक्टिव्ह इन्कम असा आहे, की जोपर्यंत तुमचं काम चालू तोपर्यंत इन्कम, ऍक्टिव्ह प्रोडक्ट सेल बंद, प्रमोशन बंद, इन्कम झिरो. आणि जर तुम्हाला लॉंग टर्म मजबूत पैसे घ्यायचे असेल, तुम्हाला ऍक्टिव्ह इन्कम बरोबर पॅसिव्ह इन्कम म्हणजे टीमवरती पण काम करणं गरजेचं आहे. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे पर्सनल सेल पण गरजेचं आहे. ऍक्टिव्ह इन्कम मधला पर्सनल सेल पण गरजेचा आहे. पण तुम्ही एकाच ह्या इन्कम वरती जर तुम्ही डिपेंड राहिला फक्त ऍक्टिव्ह इन्कम वरती, तर तुम्हाला भविष्यामध्ये अडचणी येऊ शकतात इन्कमच्या साठी. तर हा इन्कम पण खूप चांगला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर 1 लाखाचा टर्नओव्हर केला, तर जवळजवळ 60,000 रुपये इन्कम घेऊ शकता. ऍक्टिव्ह इन्कम मधला पहिला इन्कम आहे तो म्हणजे रिटेल प्रॉफिट. रिटेल प्रॉफिट म्हणजे काय, की प्रत्येक प्रोडक्टला MRP आहे, डीपी आहे. जसं की समजा इमोरीची आहे, तर इमोरीची MRP आहे 1,700 रुपये, 1,750, आणि डीपी आहे 1,350. किंवा आपले छोटे प्रोडक्ट आहे TG केअर, MRP 149, 150 आणि डीपी 90 रुपये. म्हणजे 60-70 रुपये एका प्रोडक्ट मागे आपल्या छोट्या प्रोडक्ट पाठीमागे मिळतात. हा एक पहिला इन्कम आहे रिटेल प्रॉफिट. दुसरा इन्कम आहे रिपर्चेस प्लॅन, किंवा ज्याला आपण कॅशबॅक असं पण म्हणतो. आपण आपल्या आयडियावरती जे प्रोडक्ट रिपर्चेस करतो आणि त्याला जे बीव्ही आहेत त्याच्या हिशोबाने आपल्याला आपल्याला त्या प्रोडक्टवरती कॅशबॅक रिटर्न येते. त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरचे कॅल्क्युलेशन आहे, 1% इज इक्वल टू 5 रुपीज. 1% म्हणजे 5 रुपये असं सॉफ्टवेअरचं कॅल्क्युलेशन आहे. मग मी सुरुवातीला म्हटलं की कुठलाही व्यक्ती जेव्हा जॉईन होतो तर त्यावेळेस तो 24%ला असतो. मग 24 गुणिले 5 रुपये, 24 गुणिले 5 केलं तर 120 रुपये येतात. मग ह्याच्यामध्ये बीव्हीचे कॅल्क्युलेशन असं आहे, की जर तुम्ही 500 बीव्हीचे प्रोडक्ट जर तुमच्या आयडीवरती रिपर्चेस केलं, तर तुम्हाला 120 रुपये येणार. तुम्ही जर 250 बीव्हीचं केलं तर त्याच्या 120च्या
निम्मे येणार, 60 रुपये येणार. तुम्ही जर 1,200 BHV प्रोडक्ट केलं तर 60च्या निम्मे येणार. म्हणजे तुम्ही कुठल्या बीव्हीचं प्रोडक्ट तुमच्या आयडियावरती रिपर्चेस करता त्याच्यानुसार तुम्हाला ती कंपनी आपल्याला कॅशबॅक देते. त्यानंतर काय, स्क्रीन चेंज झाली जगताप सर. हा, त्यानंतर आपल्याकडे बास्केट आहे. आपल्याकडे जी लोक ऍक्टिव्ह इन्कम मध्ये आहेत, त्या लोकांसाठी आपल्या कंपनीची ऑफर असते. आपल्याकडं याच्यामध्ये दोन प्रकारचे ऑफर आहेत. एक तर आपण 4,300 म्हणजे प्रत्येक ऍटलिस्ट काही प्रोडक्ट सोडले होम केअरचे वगैरे, तर प्रत्येक प्रोडक्टला 5+1 स्कीम आहे. 5 वरती एक प्रोडक्ट असं आपल्याला फ्रीमध्ये कंपनी येते. पण जर समजा तुम्हाला 5 प्रोडक्ट घ्यायचे नाहीत, तर तुम्ही न्यूट्राहबचे प्रोडक्ट, आयुर्वेदिक मेडिसिन, होम केअर किंवा जे काही नवीन आलेले प्रोडक्ट आहेत बरेचसे कॉस्मेटिक वगैरे वगैरे, तर हे सगळे 4,300च्या बास्केटमध्ये घेऊ शकता. म्हणजे जर समजा मी 4,300 बास्केट खरेदी केलं, वन टाइम बिल केलं, तर त्या बास्केट खरेदी केल्यामुळे तुम्हाला कंपनी 1,100 रुपयाचे प्रोडक्ट कंपनी फ्री देते. इमोरिच, डिटॉक्स, ग्रीनरिच किंवा झायमोरिच जे अवेलेबल असेल त्या महिन्यामध्ये जे अवेलेबल असेल ते. किंवा तुम्हाला एकदम 5 प्रोडक्ट घ्यायचे, एकदम 5 घ्या, 5+1 स्कीम तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्हाला ऍग्रिकल्चरचं बास्केट घ्यायचंय, त्या ऍग्रिकल्चरचं बास्केट आणि हेल्थचं बास्केट वेगळं आहे. तुम्ही म्हणताल की निम्मे ऍग्रिकल्चर घेतो निम्मे हेल्थ घेतो, तसं नाही. ऍग्रिकल्चरचं बास्केट वेगळं आहे. त्यातल्या पण बऱ्याचशा प्रोडक्टला 5+1 स्कीम आहे. किंवा 4,300चं बास्केट आहे. 5+1 आणि बास्केट हे एकत्र कॅल्क्युलेट होत नाही. म्हणजे काय लोक म्हणतील की मी 5+1 पण घेतो आणि बास्केट पण मला मिळणार का, तर नाही. एक तर तुम्ही 5+1 ऑफर घ्या किंवा 4,300चं बास्केट घ्या. ऍग्रिकल्चर तुम्ही 4,300चं बास्केट जे घेतलं, तर तुम्हाला कंपनीकडून 900 रुपयाचं जे मायकोरिच नावाचं आपलं प्रोडक्ट आहे, जे फंगल बॅक्टेरियावरती काम करतं, खूप चांगलं प्रोडक्ट आहे. जमिनीमध्ये पण देता येतं, वरून पण स्प्रे करता येतं. एकदम इफेक्टिव्ह आणि ग्रेट प्रोडक्ट आहे. तर ते प्रोडक्ट तुम्हाला कंपनी त्या बास्केटमध्ये कंपनी ऍग्रिकल्चरच्या फ्रीमध्ये दिले जाते. त्यानंतर आपल्याला 6 मंथ बोनांचा ऑफर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 4,300चं मिनिमम खरेदी करायची. कमीत कमी 4,300ची खरेदी करा. जास्तीत जास्त एका आयडीवरती 25,000ची खरेदी केला. सलग 6 महिने खरेदी करायचं एकाच आयडीवरती, सेम आयडीवरती सलग 6 महिने खरेदी करायचं. 7व्या महिन्यामध्ये तुम्हाला 50% अमाऊंटचं प्रोडक्ट कंपनी फ्रीमध्ये देते. म्हणजे उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीने 4,300चं बास्केट सुरू केलं, एकाच आयडीवरती सलग परचेस करत गेला, 4,300 4,300 4,300, तर 7व्या महिन्यामध्ये त्या माणसाला 4,300चे निम्मे 50% म्हणजे 2,150 प्रोडक्ट त्या व्यक्तीला फ्रीमध्ये दिलं जातं. एखाद्या व्यक्तीने 25,000ची स्कीम केली, तर त्या व्यक्तीला काय, तुम्ही 25ची खरेदी करा, सलग 6 महिने करा. 7व्या महिन्यामध्ये तुम्हाला 12,500 रुपयाचे प्रोडक्ट, एमआरपीचे प्रोडक्ट फ्रीमध्ये देणार आहे. अशा आपल्याला 6 महिन्याची स्कीम आहे. आता एक आपल्याला नवीन एक ऑफर पण कंपनी सुरू केला आहे. कुठली ऑफर? 12th मंथ बोनांचा ऑफर. 12th मंथ बोनांचा ऑफर काय आहे, की जर तुमच्याकडे परचेस जास्त आहे, तुम्ही जास्त परचेस प्रोडक्ट करता, तुमचा सेल जास्त आहे, तर मिनिमम तुम्ही 25,000 तुम्ही खरेदी करा तुमच्या आयडीवरती. सलग 12 महिने एकाच आयडीवरती खरेदी करा. पण त्याची मिनिमम सुरुवात आहे 25,000. 25,000 सुरुवात करा. सलग 12 महिने तुम्ही खरेदी करा. 13 महिन्यामध्ये तुम्हाला डबल अमाऊंटचं एमआरपीचं प्रोडक्ट दिलं जातं. म्हणजे काय, की जर तुम्ही समजा 25,000ची खरेदी केली आणि सलग 12 महिने केली एकाच आयडीवरती, तर 13व्या महिन्यामध्ये तुम्हाला 50,000 एमआरपीचं प्रोडक्ट मिळणार. जर तुम्ही 50,000ची खरेदी केली महिन्याला, सलग 12 महिने केली, तर 13व्या महिन्यामध्ये कंपनी तुम्हाला 1,00,000 एमआरपीचे प्रोडक्ट देणार. जर तुम्ही 1,00,000ची खरेदी केली, सलग 12 महिने एकाच आयडीवरती केली, तर 13व्या महिन्यामध्ये कंपनी तुम्हाला 2,00,000चे प्रोडक्ट, एमआरपीचे प्रोडक्ट फ्रीमध्ये देते. ह्याच्यामध्ये पण खूप लोकांनी स्कीम चालू केल्या आहेत आणि लोकांना खूप चांगला प्रॉफिट त्याच्यामध्ये राहत आहे. त्याच्यामध्ये पण काही ठराविक प्रोडक्ट आहेत, जसं की मोरिच आहे, झायमोरिच आहे, डिटॉक्स आहे. असे ठराविक प्रोडक्ट त्या बास्केटसाठी आपल्याला कंपनीने ऍड केलेले आहेत. आता ह्या सगळ्यामध्ये म्हणजे एमआरपी डीपीतला डिफरन्स, रिटेल प्रॉफिट, रिपर्चेस, कॅशबॅक, 5+1 बास्केट और 4,300 बास्केट, 6 मंथ ऑफर आणि हे 12 मंथ ऑफर, ह्या सगळ्यामध्ये जर हिशोब केला, तर एखाद्या व्यक्तीने जर 1,00,000चा टर्न रोज केला, तर तो 60,000 ते 70,000 रुपये, 60,000 रुपये मिनिमम महिन्याकाठी इन्कम घेऊ शकतो. आणि 13व्या महिन्यामध्ये जे काय प्रोडक्ट मिळेल किंवा 7व्या महिन्यामध्ये जे प्रोडक्ट मिळेल, ते त्याला अब्सोल्युटली बोनस आहे. त्याच्यामध्ये पण खूप चांगला पैसा
व्यक्तीला मिळू शकतो, जो व्यक्ती काम करतो ऍक्टिव्ह इन्कम मध्ये ऍक्टिव्हली काम करतो. फक्त ह्याचा ड्रॉबॅक एकच आहे की जो पण काम चालू तो पण इन्कम चालू, जो पण ज्यावेळेस काम बंद. कारण बघा, जरी समजा तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब आहे, तुम्ही जॉबला गेलेच नाही तर पगार मिळणार का? नाही मिळत. तुम्ही करोडाचा व्यवसाय टाकला, फर्निचर केलंय, मटेरियल भरलंय, सगळं केलं, शॉप उघडलंच नाही, पैसे मिळणार का? नाही. तसं तो पण, हा पण नियम ह्या व्यवसायामध्ये लागू होऊन जातो. पण जे लोक स्मार्ट असतात, शार्प असतात, ते लोक ऍक्टिव्ह इन्कम बरोबर पॅसिव्ह इन्कम साठी पण काम करतात. आता पॅसिव्ह इन्कम काय असतो? पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, की ह्या इन्कम घेण्यासाठी तुम्हाला परत 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 काम करायची गरज पडत नाही. जसं मी सुरुवातीला म्हणले की काही लोक फक्त टीम तयार करतात आणि काही लोक लीडर तयार करतात टीम बरोबर. ऍक्टिव्ह इन्कम घेणारे लोक टीम तयार करतात, प्रोडक्ट विकतात, प्रोडक्ट देतात, पोहोचवण्याचं काम करतात. आणि जे पॅसिव्ह इन्कम वाले लोक ते टीम पण तयार करतात आणि त्या टीमला लीड करण्यासाठी लीडर पण तिथं तयार करतात. तर ती लोक 100% पॅसिव्ह इन्कम मधून खूप चांगला इन्कम किंवा खूप चांगले पैसे कमवतात. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, की आतापर्यंत आपण जे इन्कम बघितले हे आपण स्वतः केलेल्या कामावरती मिळणारे इन्कम आहे. म्हणजे आपण जे काही काम करल त्याच्यामधून मिळणारी इन्कम आहे. आता पॅसिव्ह इन्कम मध्ये आपण कंपनीच्या कामामधून भागीदार आहे, कंपनीच्या इन्कम मध्ये आपण भागीदार आहे, कंपनी टर्नओव्हर आपण आपला इन्कम करू शकतो. त्यालाच रॉयल्टी इन्कम असं पण म्हणतात. पॅसिव्ह इन्कम इज इक्वल टू रॉयल्टी इन्कम. म्हणजे काय, की पूर्ण भारतामध्ये जे काही कंपनीचं काम सुरू आहे, आज समजा आग्र्यामध्ये 800 लोकांचा प्रोग्राम चालू आहे, आणि त्या 800च्या प्रोग्राम मध्ये जर काही लोकांनी खरेदी केली, जसं पुण्यामध्ये एलडीपी होता त्यावेळेस लोकांनी स्टॉलवरती खरेदी केली, तसंच आग्र्याच्या स्टॉलमध्ये जर कंपनीच्या म्हणजे पुढे काही लोकांनी खरेदी केलं, तर त्याच्यामध्ये पण आपण त्या इन्कम मध्ये ही लोक क्वालिफाय असतात की इन्कम त्यातला घेऊ शकतात. समजा आता सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्या काही एरियामध्ये खूप पाऊस आहे, त्यामुळे ऍग्रिकल्चरचा बिझनेस थांबलेला आहे किंवा प्रोडक्टला चान्सेस नाही. पण बाकीच्या ठिकाणी जिथे ऑलरेडी बिझनेस आहे तिथला बिझनेस चालूच आहे, त्यामुळे आपल्याकडचा सेल जरी कमी असला तर जे लोक क्वालिफाय होणार त्यांना पंजाब मधल्या पण बिझनेस, पंजाबमध्ये पण पाऊस आहे, पण बाकीच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी पाऊस नाही त्या ठिकाणी आपल्याला बेनिफिट मिळू शकतो. तो इन्कम आपल्याला इथं आपल्या घरामध्ये किंवा आपल्या एरियामध्ये मिळू शकतो. तर ह्या पॅसिव्ह इन्कम मधली पहिली रँक आहे ते म्हणजे पर्ल रॉयल्टी रँक किंवा पर्ल इन्कम असं म्हणतात. ज्यावेळेस कुठला व्यक्ती पर्ल बनतो त्यावेळेस तो 42% असतो. आता पर्ल होण्यासाठी आपल्याला क्वालिफाय काय करावं लागतं, की आपल्या 3 डिफरंट लेग, 3 वेगवेगळ्या लेग मधून 75,000 बीव्ही, 75,000 बीव्ही आणि 75,000 बीव्ही जर झाल्या, किती दिवसामध्ये करायच्या? नो टाइम लिमिट. तुम्ही मेहनत करा, 2 महिन्यात करा, 6 महिन्यात करा, वर्षात करा, जो पण मोदी साहेब आहेत तोपर्यंत करा, काय अडचण नाही. किती दिवसामध्ये करा, तुम्ही त्या पर्लच्या रँकला क्वालिफाय होता. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणले की आपल्या ह्या प्लॅन मध्ये एक डिफरन्स इन्कम नावाचं इन्कम आहे, ज्याच्यामध्ये खूप मजबूत पैसे आपल्याला मिळतात. आता इथे तुम्हाला मी थोडं समजून सांगतो की डिफरन्स इन्कम कसा मिळतो. आपला जो व्यक्ती पर्ल आहे तो आहे 42%ला, म्हणजे 42%. आणि जो व्यक्ती 75,000 बीव्ही करणार तो व्यक्ती 36%ला, 36%. तर 42 आपलं पर्सेंटेज त्या लिटरचं, त्याच्या खालच्या डाऊनलाईनच्या व्यक्तीचं 36%. तर दोन्ही मधला जो डिफरन्स आहे तो 6% डिफरन्स आहे, 6%. मग आपल्या सॉफ्टवेअरचं कॅल्क्युलेशन आहे 1% इज इक्वल टू 5 रुपीज. 1% म्हणजे 5 रुपये. इथे डिफरन्स आहे 6 रुपयाचा. 6 गुणिले 5, 6 पंचे 30 रुपये. म्हणजे जर समजा तुमच्या ह्या टीम मध्ये एखाद्या व्यक्तीने जर 500 बीव्हीचे एक प्रोडक्ट खरेदी केलं, तर तुम्हाला त्या प्रोडक्टच्या पाठीमागे 30 रुपये डिफरन्स इन्कम मिळतो त्या लिटरला. आणि हा डिफरन्स इन्कम जर इथं सुरू झाला किंवा सुरुवातीला तो इन्कम तुम्हाला सुरू झाला आणि तुम्ही जर ऍक्टिव्हली काम करत गेले, तर तुम्ही कंपनीच्या हायेस्ट रँकला जरी पोहोचले, अगदी क्राऊन अँबॅसेडर किंवा सुपर क्राऊन, तरी पण तुम्हाला तिथं 2%, 4%, 2%, 4%, 6% डिफरन्स इन्कम कंपनीने ठेवलेला आहे. त्यामुळे ज्या लोकांची टर्नओव्हर करोडोमध्ये होतात त्या लोकांची डिफरन्स इन्कम 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 6 लाख रुपये डिफरन्स इन्कम मिळतो. मागच्या महिन्यामध्ये आपला डिफरन्स टर्नओव्हर खूप छान झाला होता. माझा 2,70,000 रुपये डिफरन्स इन्कम फक्त निघाला होता. फक्त डिफरन्स इन्कम. रॉयल्टी सगळ्या समान निघते, त्याच्यामध्ये काय नाही, पण डिफरन्स प्रत्येकाचा वेगळा येतो. तर अशा प्रकारे आपण डिफरन्स इन्कम हा आपल्या हातातला इन्कम आहे आणि खूप मजबूत इन्कम मिळतो, पण त्याला आपल्याला फक्त काय पाहिजे, टर्नओव्हर पाहिजे. ते पहिली रॉयल्टीची रँक. तुम्ही पर्ल रॉयल्टीला गेले, पर्लच्या तुम्ही रँकला पोहोचले. आता इथं तुम्हाला इन्कम कसा मिळतो, की तुम्ही पर्ल रँकला झाला, तुम्ही त्याच्यामध्ये रॉयल्टी कंपनीच्या जो काही टर्नओव्हर आहे, टर्नओव्हरचे जे काही बीव्ही आहेत त्याच्यामध्ये आपला इन्कम कुठून मिळतो, सीआरटी बीव्ही
म्हणजे जो काय कंपनीचे टर्नओव्हर आहे त्याचे जे काही बीव्ही आहे त्याच्यामधून आपल्याला हा इन्कम मिळतो. त्याच्यामध्ये पहिली रॉयल्टी प्लेन पर्ल. तुम्ही पर्ल रँकला झाले तर तुम्ही इन्कम घेण्यासाठी क्वालिफाय झाले, पण तो इन्कम घेण्यास तुम्हाला काहीतरी क्वालिफिकेशन किंवा तर काहीतरी टार्गेट आहे. तर प्लेन पर्लची तुम्हाला जर रॉयल्टी घ्यायची असेल तुम्हाला 15,000 आणि बाकीच्या सगळ्या टीम जे असतील तिथून 15 किंवा वरच्या आयडीचे 15,000 असे मिक्स करून सगळे मिळून तिन्ही लेग मिळून 15,000 करू शकता. म्हणजे 15,000 15,000 15,000 हे रुपीज मध्ये आहे. इथं बीव्हीचा काही संबंध नाही. तुम्ही मग ऍग्रिकल्चर करा, हेल्थ करा, होम केअर करा, पर्सनल केअर करा, डिटर्जंट पावडर करा, कॉस्मेटिक करा, काही करा. फक्त बिझनेस किती पाहिजे? 15,000 15,000 15,000 प्लेन पर्लची तुम्हाला रॉयल्टी मिळते. दुसरा ऍक्टिव्ह पर्ल आहे, ज्याला अजून जास्त इन्कम आहे. 50,000 50,000 50,000 करा. ज्याला अजून जास्त इन्कम घ्यायचं आहे रिअल पर्ल करा. 1,60,000 1,60,000 1,60,000 पर्ल रँकचा माणूस 3,000पासून ते 50,000पर्यंत इन्कम घेऊ शकतो. म्हणजे प्लेन पर्ल केलं तर 2,500-3,000 रुपये मिळतील आणि जर रिअल पर्ल केलं तर 50,000 रुपये इन्कम घेऊ शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमची रँक हा क्रायटेरिया नाही, तुम्ही बिझनेस किती करता त्यावर तुमचं इन्कम डिपेंड आहे. मग काही लोक 2-2.5 हजारामध्ये समाधान आहेत, बिझनेस करतात 15-15 हजाराचा, त्यांना तेवढेच इन्कम मिळणार. काही लोक ऍक्टिव्ह आहेत, 15-20 हजार रुपये येणार, ते करतात. काही लोक रिअल पर्ल करतात, त्याला इन्कम चांगल्या प्रकारे मजबूत इन्कम कंपनी देते. नेक्स्ट आहे रुबी रॉयल्टी. जसे तुम्ही पर्ल बनले असे तुम्ही तुमच्या 3 डिफरंट लेगला 3 पर्ल केले की तुम्ही रुबीच्या रॉयल्टीला क्वालिफाय झाले किंवा तुम्ही रुबीच्या रँकला पोहोचले. सेम डिफरन्स इथं पण तशाच प्रकारे मिळतो. रुबीचं पर्सेंटेज 48%, पर्लचं पर्सेंटेज 42%. डिफरन्स तुम्हाला इथं पण मिळणार आहे 6%. रुबीचा रॉयल्टीचा बेसिक क्रायटेरिया काय की तुम्ही 70,000 बिझनेस करा, तुम्हाला प्लेन रुबीची रॉयल्टी मिळेल. किंवा जर तुम्ही रुबी आहे आणि तुम्ही जर 15,000 केलं तुम्हाला पर्लची पण रॉयल्टी मिळू शकते, प्लेन पर्लची. जर समजा तुम्ही रुबीचं इन्कम रुबी रँकला आहे आणि तुम्ही रुबीची रॉयल्टी क्वालिफाय नाही केली, म्हणजे 70,000 नाही केली, पण तुम्ही ऍक्टिव्ह पर्लचा क्रायटेरिया 50,000 केला, तुम्ही रुबी रँकला असताना पण ऍक्टिव्ह पर्लची रॉयल्टी घेऊ शकता. पण जर रुबीची रॉयल्टी 70,000 केली तर तुम्हाला ऍक्टिव्ह पर्लची रॉयल्टी नाही मिळणार. दुसरा ऍक्टिव्ह रुबी 90,000 90,000 90,000 ह्याची पण रॉयल्टी खूप चांगल्या प्रकारे मिळते. आणि तिसरा आहे रुबी फंड. हा 1,00,000 1,00,000 1,00,000 आहे. आता हा फंड असं घ्यायला जरी रुबी फंड नाव असलं तरी पण अगदी आज जॉईन झालेला व्यक्ती, म्हणजे जो व्यक्ती सुरुवातीला मी म्हटलं की 24% असतो, 24%ला, तो व्यक्ती पण हा फंड घेऊ शकतो. कारण तुम्हाला रॉयल्टी घेण्यासाठी पर्ल असणं गरजेचं आहे, रुबीची रॉयल्टीसाठी रुबी असणं गरजेचं आहे. पण हा रुबी जो फंड आहे, ट्रॅव्हल फंड किंवा रुबी फंड असं त्याला म्हटलंय, तर तो इन्कम घेण्यासाठी तुम्ही रुबी असण्याची गरज नाही, पर्ल असण्याची गरज नाही. जो व्यक्ती आज जॉईन झालाय त्याने जरी 1,00,000 1,00,000 1,00,000 बिझनेस केला तरी पण तो हा व्यक्ती फंड घेऊ शकतो आणि खूप चांगला हा इन्कम त्या व्यक्तीला तिथून मिळू शकतो. अगदी नवीन आज जर जॉईन झालेला व्यक्ती पण हा फंड घेऊ शकतो. तर कंपनीने आपल्याला ते प्रयोजन केलेलं आहे. रुबी नंतर डायमंड रॉयल्टी. रुबीमध्ये पण प्लेन रुबी केलं तर 15-20 हजार रुपये मिळतील आणि जर रिअल रुबी वगैरे केलं तर 5-5 लाख केलं तर रिअल रुबीची रॉयल्टी जर केली तर कमीत कमी 1,50,000 रुपये आहे. 1,30,000 ते 1,50,000च्या आसपास रिअल रुबीची रॉयल्टी येते. जर 1,30,000 रुपयाला एकही रुपया कमी आला तुम्ही मागून पैसे घ्यायचे, एवढी रुबीची रॉयल्टी जबरदस्त येते. आणि लोक चिंदीचे लोक म्हणतात की रुबीला इन्कम नाही, हे नाही ते नाही. तुम्ही तेवढ्या कॅपेबल तुम्ही उतरता ह्याच्यामध्ये, तुम्ही करणार 15-15 20 हजार बिझनेस, तुम्हाला अपेक्षा लाख रुपयाची असं नाही मिळू शकत. तुम्ही ज्या रँकला आहे त्या रँकची हायेस्ट रॉयल्टी घेतली पाहिजे. कारण जर समजा आपण एखाद्या एक्झाम मध्ये जर एक्झाम दिली आणि तुम्ही जर 35% पास झालात तुम्ही त्या चांगल्या पोस्टला पोहोचू शकत नाही. तुम्हाला हायेस्ट रँकला गेले तुम्हाला ती चांगली पोस्ट मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला चांगला इन्कम घेण्यासाठी तुम्हाला चांगल्या बिझनेस पण करणं गरजेचं आहे. तुम्ही हायेस्ट क्वालिफिकेशन करणं गरजेचं आहे. बेसिक रॉयल्टी मिळत असेल तर बेसिक रॉयल्टी तुम्ही क्रायटेरिया पूर्ण करा. तुम्हाला हायेस्ट रॉयल्टी पाहिजे तुम्ही हायेस्ट टर्नओव्हर करा, क्रायटेरिया पूर्ण करा. तुम्हाला एकदम म्हणजे 1,50,000 रुपये इन्कम घेणारे रुबी पण आपल्या टीम मध्ये आहेत. आणि अगदी रुबीची 15-20 हजार रुपये पण रॉयल्टी घेणारे रॉयल्टी पण घेणारे पण आपल्याकडे काही लोक आहेत. नेक्स्ट डायमंड रॉयल्टी. ही कंपनीमधली एक रिस्पेक्टेड रँक आहे. रुबी टू डायमंड हा जो प्रवास असतो थोडासा खडतर असतो, कारण रुबी पर्यंत व्यक्ती सेल्फ बिझनेस वरती
किंवा स्वतःच्या थोड्याशा सेल्सवरती रुबीपर्यंत पोहोचू शकतो. पण डायमंड पर्यंत, रुबीपासून डायमंडवर पोहोचण्यासाठी त्या व्यक्तीचा खरा कस लागतो, त्याची खरी लिडरशिप त्याला लावावं लागते. त्याला भरपूर गोष्टीमध्ये अपडेशन करावं लागतं. कारण लोकांना, आपल्या टीमच्या लोकांना सपोर्ट करावा लागतो. लोकांकडून आपल्या अपेक्षा वाढतात. एक लिडरशिप आपल्यामध्ये आणणं गरजेचं असतं. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, ऍटलीस्ट बेसिक तरी. प्रोफाईल, प्रोडक्ट प्लॅन, तुम्हाला होम मिटिंग घ्यायला लागतं, तुम्हाला प्रोडक्ट ट्रेनिंग घ्यायला लागतात, तुम्हाला बिझनेस प्लॅन शो करावं लागतात, तुम्हाला एलडीपी मध्ये लोकांना घेऊन यावं लागतं. हे सगळं केल्यानंतर तुम्ही डायमंड ह्या रँक पर्यंत पोहोचता. आणि एवढं करून जो व्यक्ती डायमंड रँकला जातो तो हेल्दी डायमंड असतो. हेल्दी डायमंड म्हणजे काय, की ज्याचं इन्कम कमीत कमी 1 लाखाच्या पुढे आहे. रुबी डायमंड होण्यासाठी क्रायटेरिया काय, 3 डिफरंट लेगला 3 रुबी केले, त्यांचं पर्सेंटेज 48% आणि डायमंडचं पर्सेंटेज 54, म्हणजे 54%. इथं पण डिफरन्स तुम्हाला मिळणार आहे. डायमंडची बेसिक रॉयल्टीचं क्रायटेरिया 1,60,000, 1,60,000, 1,60,000. रिअल डायमंड 10 लाख, 10 लाख, 10 लाख, 10 लाख. आणि डायमंड फंड आहे, तो आहे 2 लाख, 2 लाख, 2 लाख. पण जो व्यक्ती 24% आहे, हे फंडला जर नाव डायमंड फंड असलं तर 24% व्यक्ती पण तो फंड घेऊ शकतो. पर्ल व्यक्ती पण तो घेऊ शकतो. रुबी व्यक्ती पण घेऊ शकतो. म्हणजे जर समजा एखाद्या रुबीने 2 लाख, 2 लाख बिझनेस केला, तर त्या व्यक्तीला रुबीचा पण फंड मिळणार आहे 1-1 लाख वाला, आणि डायमंडचा पण फंड मिळणार आहे. घेणारे लोक मजबूत पैसे घेतात. अशा प्रकारे हा डायमंड एक चांगले रिस्पेक्टेड रँक आहे. मिनिमम एक 80-90 हजार, 1 लाख रुपये इन्कम तुम्ही ह्या डायमंडच्या रँकला घेऊ शकता. नेक्स्ट रँक आहे एक्झिक्युटिव्ह डायमंड. 3 डिफरंट लेगला 3 डायमंड झाले, तुम्ही एक्झिक्युटिव्ह डायमंड प्रमोशन होता. नेक्स्ट तुम्ही 3 एक्झिक्युटिव्ह डायमंड तुमच्या 3 लेगला झाले, तुम्ही सुपर एक्झिक्युटिव्ह रँकला जाता. तुमच्या 3 लेगला, 3 डिफरंट लेगला 3 सुपर एक्झिक्युटिव्ह झाले, तुम्ही क्राऊन अँबॅसेडर रँकला जाता. 3 डिफरंट लेगला 3 क्राऊन अँबॅसेडर झाले, तुम्ही सुपर क्राऊन हे नेक्स्ट जे प्रमोशन केलं त्याच्यामध्ये जाता. तर हे रॉयल्टीचे क्रायटेरिया आहेत. आपल्याला कशा प्रकारे रॉयल्टी कंपनी सीआरटीबी मधून देते, किती पर्सेंट देते, ह्याचा चार्ट आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला आपल्याला हे हिशोब करताना किती पर्सेंट दिले आपल्याला, ह्याच्यासाठी स्वतः कॅल्क्युलेशन घेऊन बसायची गरज नाही. कारण ऑलरेडी कंपनीचे सॉफ्टवेअर आहे, त्याच्यावरती काम करतं. सॉफ्टवेअरला तसे कमांड दिलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्यातनं बेनिफिट मिळून जातो. त्यानंतर ऍक्टिव्ह पर्ल आहे, ऍक्टिव्ह रुबी आहे. आपण प्लॅन मध्ये सांगितलं की ऍक्टिव्ह रुबीचा क्रायटेरिया काय आहे, ऍक्टिव्ह रुबीचा क्रायटेरिया काय, ऍक्टिव्ह रिअल डायमंडचा क्रायटेरिया काय आहे. हे अक्षय अवॉर्ड एक आहे मित्रांनो, हे दर महिन्याला असतात, 1 तारीख ते 25 तारीख. आणि कंपनीने आपल्याला एक खूप चांगली संधी दिलेली आहे. कारण काय होतं की ऍटलिस्ट आपल्या घरामध्ये लागणारे प्रोडक्ट, जरी समजा काही लोकांना प्रोडक्ट विकायला नाही जमत, पण ऍटलिस्ट आपल्या घरामध्ये जे काही प्रोडक्ट लागतात तर ते आपण स्वतः फ्रीमध्ये घेऊ शकतो. आता बरेच लोक म्हणतात की राजब्रॅन तेल आहे, त्याची 5+1 स्कीम बंद झाली किंवा ते बास्केटमधून पण काढलं. अक्षय अवॉर्ड अचीव्ह करा, त्याच्यामध्ये राजब्रॅन घ्या ना, फ्री किती पण खा. आता दिवाळी आहे, सध्या तरी मिळतंय ह्याच्यामध्ये फ्री, तर घ्या तुम्ही, त्याचा बेनिफिट घेऊ शकता. तर हे अक्षय अवॉर्ड आहे ते नवीन लोकांपासून अगदी वरच्या रँक पर्यंत आहेत. म्हणजे जसं एक्झाम पहिलं आहे केडर, की 24% ते 46%. 46% म्हणजे काय, पर्ल प्लस प्लस. आता पर्ल प्लस प्लसच्या व्यक्तीने जर 10,000, 10,000, 10,000 हे टर्नओव्हर जर केला 3 लेग मध्ये, किंवा 10,000, 10,000 2 लेग मध्ये केलं, आणि प्लस अदर लेग मध्ये आणि पर्सनल सेल असं जर 10,000 केलं, तर त्या व्यक्तीला 3,000 रुपये एमआरपीचे प्रोडक्ट मिळणार आहे. 20,000, 20,000 केलं तर त्या व्यक्तीला 5,000 एमआरपीचे प्रोडक्ट मिळणार आहेत. हा ऑलरेडी चार्ट प्रत्येकाकडे आहे. तो चार्ट फक्त तुम्ही बघा, तुम्ही कुठल्या रँकला त्या रँकचं तुम्ही क्वालिफिकेशन करा. ह्याच्यामध्ये जे लीडर लोक आहेत, तर आपले मल्टिपल आयडी ह्या इन्कमसाठी क्वालिफाय करतात. समजा एखादा रुपये आहे, तर त्याच्या खाली पर्ला असतील 2, तर ते अक्षय अवॉर्डला 10-10 ला क्वालिफाय करतो, 20-20 ला क्वालिफाय करतो. रुबी असेल तर रुबी 60-60 ला क्वालिफाय करतो. डायमंड असेल तर तो 81-81 ला क्वालिफाय करतो. म्हणजे असे मल्टिपल ठिकाणी तुम्ही तुमचा अक्षय अवॉर्ड अचीव्ह करू शकता. बाकीच्या कंपन्यांमध्ये वन पॅन वन आयडी असतो, म्हणजे कुठलाही अवॉर्ड तुम्ही एकदाच घेऊ शकता. आपल्या कंपनीमध्ये हा युएसपी, ह्याचा आपण फायदा घेतला पाहिजे, की तुमचे आयडी वेगवेगळे, भले नाव एकच असून द्या. समजा एखादा व्यक्ती रुबी आहे आणि त्याच्या खाली 3 पर्ल आहेत, आणि त्याच्या खाली तो खालच्या आयडीला पण अक्षय अवॉर्ड घेऊ शकतो, पर्ल आयडीला पण घेऊ शकतो, रुबी आयडीला पण घेऊ शकतो. हा बेनिफिट आपल्याला कंपनी दिलेला आहे, तर त्याचा 100% आपण फायदा घेतला पाहिजे. आता एक लास्टचा इन्कम आपला राहिला, की ज्या लोकांना वाटतं की मी प्रोडक्ट विकू शकत नाही, आणि मला फास्ट पैसे पाहिजेत. आजकाल लोकांना झटपट पैसे पाहिजेत, मग ते किती का रिस्क असून द्या, तर आपल्याला
धन्वंतरीच्या प्लॅन मधून कमी दिवसामध्ये आणि जर फास्ट पैसे कमवायचे असतील तर कंपनीने आपल्याला हा WPB इन्कम दिलेला आहे. ह्याचा फायदा काय आहे की ज्या लोकांच्या, ज्या लिडरच्या फक्त दोनच लेग काम करतात, फक्त दोनच लेग, तो पण व्यक्ती हा इन्कम मधून फास्ट इन्कम घेऊ शकतो. बायनरी प्लॅन सर, ह्याला बायनरी म्हणू शकत नाही आपण, पण सेमी बायनरी, ह्याला आपण WPB इन्कम म्हणायचं. तर ज्या लिडरच्या फक्त दोन लेग काम करतात, तो पण व्यक्ती ह्या इन्कम मधून, त्याला रॉयल्टी नाही मिळणार, हे नाही मिळणार, डिफरन्स नाही मिळणार, पण ह्या इन्कम वरती जर त्या व्यक्तीने फोकस केला तर तो व्यक्ती मजबूत इन्कम घेऊ शकतो. ज्या लोकांच्या खालच्या टीमचं प्रमोशन झालेलं आहे, म्हणजे समजा तो व्यक्ती खालचा व्यक्ती एखादा डायमंड झालाय, रुबी झालाय आणि ते जाऊन पर्ल आहे, तर तिथनं आपल्याला डिफरन्स इन्कम कमी येतो, गॅप कमिशन कमी येतं. त्या ठिकाणी अशा टीम मध्ये जे काही जॉईनिंग आपलं पडलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला एक खूप चांगला इन्कम मिळतो. हा इन्कम एकदम सांगायला सोपा आहे, फक्त लोकांनी ह्याला खूप कॉम्प्लिकेटेड केलेला आहे. तर आपल्याला जे स्क्रीनवर दिसत 2%, 18%, 20%, 22%, 24%, 24%, हे सगळं विसरून जायचं. सरळ एक रेस मारायची, अशा फ्रंट लेग काढायच्या, 1 2 3 4 5. हा इन्कम आपल्याला आठवड्याला मिळतो. हे जे USP काय आहे, हे पेमेंट आपल्याला आठवड्याला येतं. ह्याच्यामध्ये कुठलंही कॅपिंग नाही. आज आठवड्याला 1 1 लाख रुपये इन्कम घेणार लोक ह्या WPB मधून इन्कम घेतात. आठवड्याला 1 लाख रुपये, महिन्याचे 4 लाख रुपये इन्कम फक्त WPB मधून. दुसरी गोष्ट, पॉवर लेग तुमची दर आठवड्याला चेंज होऊन जाते. म्हणजे तुमच्या त्या आठवड्यामध्ये ज्या टीम मध्ये जास्त जॉईनिंग आलेले आहेत, ए टीम तुमची आहे, 1 2 3 4 टीम आहेत, ए टीम मध्ये समजा 1 नंबर टीम मध्ये तुमचं जास्त जॉईनिंग आलं, तर ती तुमची त्या आठवड्यामधली पॉवर लेग झाली. आणि बाकीच्या सगळ्या B, C जे काही 3 4 5 ह्या सगळ्या तुमच्या विकर लेग झाल्या. आणि मग तुमची पॉवर आणि विकर असं त्याचं मॅचिंग केलं जातं, आणि त्याच्यामधून एक इन्कम जनरेट होतं, त्याला आपण WPB इन्कम असं म्हणायचं. हा इन्कम कसा जनरेट होतो? जर तुम्ही 600 BV जॉईनिंग केलं, लेफ्ट लेग 600 BV जॉईनिंग केलं, राईट लेग 600 BV केलं, मग 600 BV एक करा किंवा 100 100 BV 6 करा. 600 BV झाले, 600 BV मॅचिंग झाले की तुम्हाला 120 रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटला येणार WPB इन्कम. 600 BV लेफ्टला, 600 BV राईटला, 120 रुपये तुम्हाला WPB इन्कम आलं. 1200 BV तुम्ही लेफ्टला केले, 1200 BV अदर लेग मधून केले, तर 240 रुपये तुम्हाला एका मॅचिंगला मिळणार. 1800 BV तुम्ही लेफ्टला केले, 1800 BV राईटला केले, त्यामध्ये 600 600 3 करा किंवा एकच 1800 करा, तर तुम्हाला 360 रुपये एका मॅचिंगला मिळतात. म्हणजे 1800 BV मध्ये साधारण 4050 किंवा 4200 जॉईनिंग, 4200 जॉईनिंग ह्या बाजूला, 4200 जॉईनिंग ह्या बाजूला जाणार, तुम्हाला 360 रुपये एका मॅचिंगला मिळतात मिनिमम. त्याच्यापेक्षा 2 5 रुपये वाढू शकतात, आणि ते पर्सेंटेज आपल्याला पर्सेंटेज लक्षात ठेवायचे नाही, पण कमीत कमी 2 3 60 रुपये मिळतात. प्लस त्याच्यामध्ये जर आवार रिवॉर्ड जर आपल्याला जे असतात दर महिन्याला, WPBचे आवार रिवॉर्ड, ते जर आपण ह्याच्यामध्ये ऍड केलं, बघा जर एखाद्या व्यक्तीने 3600 BV मॅचिंग केलं, तर त्या व्यक्तीला मिळणारे 2000 MRP चे प्रोडक्ट, किंवा समजा 7200 आपल्याला पैसे कमवायचे, 7200 BV मॅचिंग केलं, 7200 BV, तर त्या व्यक्तीला 1500 रुपयाचा चेक मिळणार आहे. म्हणजे 7000 BV भागिले जर 1800 केलं, तर एका मॅचिंगला आपल्याला जवळ 300 400 रुपये ते पण झाले. म्हणजे अक्षय WPB अवॉर्डचा आणि जॉईनिंगचं जर मॅच केलं, तर जवळजवळ 500 600 रुपये आपल्याला एका मॅचिंगला जवळजवळ इन्कम मिळतो. अशा प्रकारे हे ज्या लोकांनी ह्याच्यावरती फोकस केला, खूप चांगले पैसे कमावतात. आणि जॉईनिंग करण्यासाठी आपल्याला कंपनीने वेगवेगळे प्रोडक्ट लॉन्च केलेले आहेत, जसं अक्षय अवॉर्ड, ह्या आपलं होम केअर किट आहे, पर्सनल किट आहे, हे आता नवीन किट झालेलं आहे. ह्याच्यावरती प्रत्येकाने फोकस केला पाहिजे मित्रांनो. कारण काय, हे प्रत्येक घराची गरज आहे. भले तो व्यक्तीला आपल्याला वाटते की समजा मी त्याला किट नेऊन दिला आणि 100च BV मिळाले, पण हे प्रोडक्ट जे लोक विक्री करू शकतात, तर ते लोक ह्याच्यामध्ये खूप चांगले पैसे कमवू शकतात. कारण त्या किटमध्ये ची MRP 1060 रुपये आहे, तर त्याच्यामध्ये आता 1000 MRP चे प्रोडक्ट आहेत. काही प्रोडक्टची MRP अजून ऍड होणार आहे, वाढणार आहे, त्यामुळे 1060 मॅच केलं जाईल. पण सध्या 1000 MRP चे प्रोडक्ट आहे, आणि 60 रुपयाचे पुस्तक त्याच्यामध्ये आहे. म्हणजे DP 790 रुपये आहे. जर समजा आपण एखाद्या मित्राला किंवा एखाद्या व्यक्तीला जर किट घेऊन गेलो आणि त्या व्यक्तीला आपण विकलं जरी, तो मग जर ID न काढता त्याला जर विकलं आणि वरचे 60 रुपये डिस्काउंट जर दिला, तरी तुम्हाला 210 रुपये एका किट मागे मिळतात. असे दिवसभरामध्ये 5 5 किट विकणारे लोक आहेत, म्हणजे 1000 रुपये नुसत्या किट मधून ती लोक घेतात. बाकी कॅशबॅक वगैरे जे 400 300 बास्केट ते सगळं सोडा, फक्त किट वरती. आणि ह्या किटला रिजेक्शन नाही, या किटला रिजेक्शन आहे. तुम्ही फक्त ह्याला एकच की ते अवेलेबिलिटी असणं गरजेचं आहे. आमच्याकडे असं असं किट आहे, आणून देतो असं नाही, ते किट घेऊन जायचं.
आणि जर एखाद्या व्यक्तीला जर हे किट पटलं नाही तरी पण तुम्ही आलाय म्हणून हे लोक किट घेतील. सुरुवातीला प्रोडक्ट त्यांना घेऊन द्या, एकदा वापरतील, त्यांना चांगल्या प्रकारे आवडेल आणि 100% ते लोक रेग्युलर आपलं किट वापरतील, युजर पण वाढतील आपले. पण ह्याच्या अगोदर हे किट आपल्या प्रत्येक डिस्ट्रीब्युटरच्या घरामध्ये हे कंपल्सरी असणं गरजेचं आहे. कारण आपण या व्यवसायामधून जर पैसे कमवण्याची अपेक्षा करतो तर अगोदर आपण 100% आपलं प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे. मल्टिपल आयडीज आपल्याला सध्या बेनिफिट आहे. वन पॅन वन आता कंपनी काढलेला आहे. आपण घरातल्या फॅमिली मेंबरच्या नावाने पण आयडी घेऊ शकतो. एक आयडी घ्या. आता WPB समजा आता एखाद्या व्यक्तीला वाटते की ह्या होम केअर किटला 100 बीव्ही आहेत, तर तुम्ही त्या व्यक्तीचे 4 आयडी घेऊ शकता. 100 बीव्ही 4 आयडी घेतले, 400 बीव्ही झाले. असं पण तुम्ही करू शकता. आणि किट हे प्रत्येक महिन्याला लागणारच आहे. घरामध्ये 4 किट आले असते त्या व्यक्तीला, तर तो शेजारी पाजारी मित्राला बोलणारच आहे. ऑटोमॅटिक तिथं आपल्याला नवीन माणूस मिळू शकतो. ह्या किटचा अजून एक बेनिफिट मी तुम्हाला सांगू शकतो की ज्यावेळेस तुम्ही हेल्थमध्ये काम करता, तुम्हाला नॉलेज आहे म्हणून तुम्ही त्या व्यक्तीला कन्व्हिन्स करता, त्या कस्टमरला किंवा त्या पेशंटला, आणि तो व्यक्ती घेतो आणि त्याला रिझल्ट आल्यानंतर तुम्ही त्याला व्यक्तीला म्हणता की आपण आता काम सुरू करूया, तो पण तयार होतो. पण त्या काम सुरू करण्यासाठी तो तुमची अपेक्षा करतो की ह्या व्यक्तीला नॉलेज आहे, माझ्या सिनियरला नॉलेज आहे, त्या व्यक्तीने माझ्या पेशंटला किंवा माझ्या गेस्टला माहिती सांगण्यासाठी यावं. ऍग्रिकल्चरमध्ये पण तसंच आहे. तुम्ही त्या व्यक्तीला प्रोडक्ट द्या, वापरून द्या, रिझल्ट काढा. तो व्यक्ती म्हणतो माझे काय गेस्ट लोकांना भेटायचे, तुम्ही या. म्हणजे ते डिपेंडन्सी आहे. कारण इमोरेज विकणं तसं सोपं नाही, त्याला नॉलेज पाहिजे. RPS विकणं पण तसं सोपं नाही, त्याला पण नॉलेज पाहिजे. पण भांड्याचा साबण कसा वापरायचा, आंघोळी साबण कसा वापरायचा, टूथपेस्ट कशी वापरायची, ह्या प्रोडक्टला डिपेंडन्सी राहणार नाही. म्हणजे तुमचा जी डाऊनलाईनचा व्यक्ती आहे तुमच्यावर डिपेंड राहणार नाही. आणि जे मल्टिप्लिकेशन होणार ते खूप फास्ट होणार. दुसरं हे आहे की तुम्ही ज्या एरियामध्ये राहता तिथून त्या एरियामधून तुम्ही ह्या किटची सुरुवात करू शकता. तुमच्या घरा शेजारी प्रत्येक राहणारा माणूस हा आंघोळ करतो, त्याला ते साबण पोहोचवणं गरजेचं आहे. तो त्या घरातली महिला भांडे साबण त्याला गरजेचं आहे. त्या व्यक्तीला टॉयलेट क्लिनर पाहिजे, त्या व्यक्तीला ब्रश क्लिअर किंवा ते कॉपर भांड्याचं पाहिजे. हे प्रत्येक घरामध्ये लागणार प्रोडक्ट आहे. त्यामुळे खूप जास्त एरिया न फिरता तुम्ही तुमच्या एरियामध्ये 100 कस्टमर जरी क्रिएट केले ना, तरी 17-80 हजार टर्नओव्हर आपला दर महिन्याला झाला, 15-20 हजार रुपये आपल्याला सहज असे मिळून जातात. त्याच्यामध्ये भरपूर आहे असे तुम्ही आयडिया लोकांना देऊ शकता. आणि रिजेक्शन नाही आहे किटला, त्याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा. भले त्याला बीव्ही जरी कमी वाटत असेल तर तो लोकांचा एक एंट्री पॉईंट आहे. आणि एकदा तो आतमध्ये आपला की आला की मग त्याला एमोरेज देऊ शकतो, आपण ट्रेनिंग करू शकतो, LDP करू शकतो, आणि मग हळूहळू त्या व्यक्तीला आपण एक लीडर म्हणून तयार करू शकतो. धन्वंतरीमध्ये जे लोक युजर आहेत ते युजरच राहतील, कारण काही लोक परमनंट युजर असतात, ते काय लीडर बनू शकत नाहीत. काही लोक असे असतात की आपले कस्टमर असतात किंवा सेल्सचं काम करतात, ते लोक सेल्सच करतील. आणि काही लोक, ठराविक लोक जे लीडर असतील ते खूप चांगला पैसे कमवतील. अशी लोक असतात 10 ते 15%. म्हणजे जर 100 लोक आपल्या व्यवसायामध्ये आले तर 15% लोक लीडर असतात. आणि हे लीडर पण ऑटोमॅटिक घडत नाही, ते घडवावं लागतात. त्यासाठी आपल्याला लोकांना ह्या सिस्टीमला प्लग करणं गरजेचं आहे. आपल्या प्लॅनमध्ये आपण बघितले की आपली सिस्टीम खूप स्ट्रॉंग आहे. मीटिंग ट्रेनिंग LDP ते लोकांना प्लग करा. कारण कुठलाही व्यक्ती जर माहोलमध्ये राहिला तरच त्याला ते माहिती मिळून जाते. आता हे किटमध्ये काय प्रोडक्ट आहेत, आज बरेचसे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांच्या घरामध्ये पण किटच नाही, त्या प्रोडक्टची क्वालिटी त्यांना समजणारच नाही. जे लोक किट मागवतील त्या माहोलमध्ये येतील, मिटिंगला येतील, LDPला येतील, आणि हळूहळू आपला व्यवसाय वाढत जाईल. तर एक हे मीटिंग मधून मला एकच सगळ्याला सांगायचे की प्लॅन सगळ्याला माहित असतो, काही लोकांना सांगता येत नाही. तर साध्या भाषेमध्ये त्या व्यक्तीला याचा थोडा प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. कारण ह्या जगामध्ये माणसाला आईच्या पोटामधून कोणी शिकून आलेलं नाही, सगळं शिकावं लागतं. आणि शिकलं तर विमान पण चालवता येतं, नाही शिकलं तर सायकल पण चालवता येत नाही. त्यामुळे हा प्लॅन शिका, प्रॅक्टिस करा, तुमच्या अपलाईनला घेऊन बसा, डाऊनलाईनला घेऊन बसा, आणि तुमच्या टीममध्ये प्लॅन शो करणारे लोक तयार करा. ही लोक तुम्हाला आयुष्यभर पैसे कमवून देणार. प्रोडक्ट नॉलेजला ऑलरेडी कंपनी लोक आहेत, ट्रेनर आहेत, झूम मिटिंग आहेत. फक्त तुम्ही प्लॅन सांगायला शिका, प्रोफाईल सांगायला शिका, थोडक्यात प्रोडक्ट सांगायला शिका. त्या माणसाला शोध प्लॅन करा, त्या माणसाला पैसे दाखवा, त्या माणसाला इन्कम दाखवा, त्या माणसाला किती गरज आहे तुम्हाला त्या माणसाला कन्व्हिन्स करा. 100% तुम्हाला हे लोक चांगल्या प्रकारे पैसे कमवून देतील. जर भविष्यामध्ये तुम्हाला खूप मोठे पैसे कमवायचे असतील तर 100% तुम्हाला प्लॅन शिकावं लागणार आहे. कारण जसं एक डॉक्टर आहेत आणि त्यांना प्रॅक्टिस करायची म्हटलं, तुम्हाला त्या व्यक्तीला डॉक्टरला
सलाईन लावता आलं पाहिजे, तिथे स्कोप वापरता आला पाहिजे, आयव्ही लावता आला पाहिजे, तर त्यांची प्रॅक्टिस चालणार आहे. ते म्हणतील मला हे जमत नाही, पण मला माझी प्रॅक्टिस चालली पाहिजे, मला पैसे आले पाहिजेत. असं चालणार नाही. भले डिग्री असेल तरी पण त्या व्यक्तीला हे नॉलेज नसेल तर पैसे मिळणार नाहीत. साधी पानटपरी आहे, पानाला चुना कसा लावायचा ह्याचं पण नॉलेज पाहिजे. ते नसेल तर तो व्यवसाय चालणार नाही. कुठल्याही व्यवसायामध्ये जो व्यक्ती परफेक्ट नॉलेज आहे किंवा त्याला चांगलं नॉलेज आहे तोच व्यक्ती सक्सेसफुल राहतो. ह्या व्यवसायामध्ये पण ज्या माणसाला बिझनेस प्लॅन समजला, ज्या व्यक्तीला बिझनेस प्लॅन सांगायला आला आणि ज्याच्या टीम मध्ये प्लॅन शो करणारे लोक आहेत, अशी लोक खूप चांगले पैसे कमवतात. तर ह्या लोकांमध्ये आपल्याला जाण्यासाठी आपल्याला शोध प्लॅन करणं गरजेचं आहे. आपल्या लोकांना शोध प्लॅन शिकवणं गरजेचं आहे. तर मला वाटतं की प्रत्येकाला बऱ्यापैकी हे लक्षात आलं असेल. ऑलरेडी माझा वेळ संपत आलेला आहे. 12 मिनिटं एक्स्ट्रा झाले. तर मला सगळ्यांनी तुम्ही बोलण्याची संधी दिली, जगताप सरांनी स्पेशली, कारण हे ऑपरेटिंग आपल्याला जमत नाही. त्यासाठी एक स्पेशल माणूस ठेवला आम्ही. काय अडचण नाही. थँक्यू जगताप सर. कारण येस ते सर. स्क्रीन शेअर वगैरे असलं काय येत नाही. आम्ही त्या बाबतीत थोडस हे आहे. पण थँक्यू जगताप सर. थँक्यू सगळ्यांनी वेळ दिल्याबद्दल. जय हिंद, जय धन्वंतरी. येस सर, थँक्यू सर.